आपल्या महाविद्यालयामध्ये या वर्षी नवीन उपक्रम आपण राबवत आहोत. तो म्हणजे विद्यार्थी मेळावा. बऱ्याच दिवसापासून या विषयावर विचारमंथन सुरू होतं की आपल्या महाविद्यालयामध्ये आज फॅकल्टीचे तिन्ही वर्गाचे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मेळावा आयोजित करणं गरजेचं आहे. त्यानुसार प्राचार्यांच्या सूचनेनुसार आपल्याकडं हा विद्यार्थी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी आपण करत आहोत. सर्वप्रथम मी आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नलावडे सर, प्रमुख अतिथी किंवा मार्गदर्शक डॉक्टर चंद्रशेखर कोटवाडे सर, तसेच जैन सर, डॉक्टर पानेश सर आणि कदम सर हे प्रमुख मार्गदर्शक, तसेच आपले महाविद्यालयाचे नॅकचे कोऑर्डिनेटर सातुनकर सर आणि लायब्ररीयन ग्रंथपाल डॉक्टर विवे सर यांना मी सर्वांना अशी विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम सरस्वती देवीचे पूजन करावे. फोटो कोण घेऊ? फोटो घ्या ना. योगेश दुसरं योगेश दाखव मला फोटो दाखव. या ठिकाणी सरस्वती देवीचे प्रतिनिधित्व पूजन झालेलं आहे. असतो त्याचं उद्दिष्ट काय असतं त्यासाठी मी थोडक्यात त्याच्यावर विचार मांडणार आहे. मित्र, आपल्या महाविद्यालयामध्ये दरवर्षी विद्यार्थी मेळावा हा घेतला गेला पाहिजे. तसंच माजी विद्यार्थ्यांचा मेळावा देखील घेतला गेला पाहिजे. तर याच्या अगोदर सर्वप्रथम आज आपल्या महाविद्यालयाचे जे माजी प्राचार्य डॉक्टर सुरेश नलावडे सर यांचं स्वागत आपल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर यादव सर करतील अशी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नलावडे सर यांचे अध्यक्ष
त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर चंद्रसेनजी कोटवाडे सर यांचं स्वागत आपल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर कोटवाडे सर करतील असं त्या मजा करते ना काय घ्यायचं ना आज थोडे कधी येतात तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर गांधी बानायत यांचं स्वागत आपल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर जाधव सर करतील अशी मी त्याला विनंती करतो. पुष्प देऊ तुला पुष्प देऊ त्याचं स्वागत या ठिकाणी त्यानंतर आपल्या महाविद्यालयाचे दुसरे प्रमुख वक्ते प्राध्यापक जैन सर यांचं स्वागत जायबाई सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. एकमेकाला बोलताना दुसरे प्रमुख वक्ते आपल्या महाविद्यालयाचे इंग्रजी विभागाचे प्राध्यापक श्री कदम सर यांचे स्वागत पिचे सर करतील. यार संभाते पटेल डॉक्टर योगेश सरांचं स्वागत कांबळे सर करतील अशी मी त्याला विनंती करतो. कांबळे सर पडणार राजा ते आपल्या महाविद्यालयातील नॅशनल कोऑर्डिनेटर सातवंकर सर सातवंकर सर यांचे स्वागत आपल्या महाविद्यालयाचे इंग्रजी सर करतील. या इंग्रजी सर तर हा या ठिकाणी सर्व प्रमुख पाहुणे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचं आपण शाल श्रीफळ देऊन पुष्प देऊन या ठिकाणी सर्वांचा सत्कार या ठिकाणी आपण पार पडलेला आहे. यानंतर पुढील रूपरेषा मित्र हो मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की हा कार्यक्रम घेण्यामागचं उद्देश काय तर सर्व विद्यार्थ्यांचा परिचय जे प्रत्येक शिकण्यात चढलेले विद्यार्थी आहेत कारण वर्गामध्ये तीन वर्गाचे विद्यार्थी एका वर्गात नसतात तर ते विखुरलेल्या स्वरूपामध्ये असतात. तर या तिन्ही वर्गातील विद्यार्थ्यांचा एकमेकांशी संपर्क व्हावा परिचय व्हावा हा एक त्याचा मागचा उद्देश असतो. तसेच विद्यार्थ्यांचे दरवर्षी आपण काय काय कार्यक्रम घेणार आहोत कोणकोणते कार्यक्रम होतील याचे थोडक्यात नियोजन यामध्ये होत असतं. कारण आमचाही मलाही किंवा आम्हालाही काही या ठिकाणी असा विद्यार्थी मेळावा घेण्याचा हा पहिलाच प्रसंग आपला असेल त्याच्यामुळे याची रूपरेषा आपल्याला माहिती यासाठी आपल्याकडे जे प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर चंद्रसेन कोटवाडे हे आपल्याला सविस्तर माहिती दिलीच. तर त्याच्या आधी आपण
या ठिकाणी असं घोषित करूया, अध्यक्ष आणि सर्व प्रमुख पाहुण्यांच्या वतीने या ठिकाणी विद्यार्थी मेळाव्याचं उद्घाटन हे झालेलं आहे. म्हणून सगळ्यांनी आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर चंद्रशेखर कोटवाडे सर मी अशी यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थी मेळाव्या संदर्भात मार्गदर्शन करावं. प्रमुख ठीक आहे. या ठिकाणी बदल आपण करत आहोत. आज सर्वप्रथम करिअर कट्ट्याच्या संदर्भात आपल्या महाविद्यालयामध्ये नवीन उपक्रम यावर्षी आपण चालू केलेला आहे, करिअर कट्टा. तर या करिअर कट्ट्याच्या संदर्भात आपल्या महाविद्यालयाचे करिअर कट्ट्याचे कोऑर्डिनेटर श्री डॉक्टर बालाजी गांधी सर यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर कट्ट्याच्या संदर्भात मार्गदर्शन करावं. विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याच्या संदर्भात मान्य प्राचार्यांचा विचारण करीत आहे. कोण कोण आहे ते सांग. सर्वांनी बघितलं सरांचा व्ह्यू विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या मेळाव्याला राहावं. सर्वांनी बघितलं सर्वांचं अभिनंदन. विद्यार्थी मेळाव्याचा पहिलाच आमचा पुढे जायचा पहिला प्रयत्न आहे आणि सरांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही वर्षाचे विद्यार्थी जे आहेत सर्वांचं मी या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो आणि स्वागत आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये गेल्या महिन्यामध्ये करिअर कट्टा या विभागाचं उद्घाटन झालेलं आहे. त्या करिअर कट्ट्याचे क्रमांक राज्य आणि सुरे सर यांनी या कार्यक्रमातून केलं आणि त्याचे कार्यक्रमाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि सरांनी असं आवाहन केलं की आपण करिअर कट्ट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या करिअरच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासन आणि माहिती तंत्रज्ञान विभाग जो आहे त्याच्या सहाय्याने हा कार्यक्रम आपला आयोजित केला म्हणून आपल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना असं आवाहन केलं की विद्यार्थी आहे, सेकंडरी विद्यार्थी आहे, ग्रॅज्युएट विद्यार्थी आहे, या तिन्ही वर्गाच्या विद्यार्थ्यांना करिअर कट्टा या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आणि परवाच का 15 मुलांचा लॉट महाराष्ट्र शासनाने वापरला त्याबद्दल त्या विद्यार्थ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करावं. येत्या 2-3 दिवसामध्ये त्यात 15 पेडवाले आणि त्यात 6 जे विद्यार्थी आहेत 6 नॉन पेडवाले आहेत ते कार्यक्रम त्यांना फ्री रजिस्ट्रेशन दिले आहे. 15 विद्यार्थ्यांचा आपण पेमेंटद्वारे आपण सर्वांना या नंबर पाठवून दिली. कार्यक्रम सुरू होईल ऑनलाईन. बाकी काही विद्यार्थ्यांना माझं असं आव्हान आहे की लवकरात लवकर सर्वप्रथम वर्षामध्ये ऍडमिशन विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना 3 वर्षे खूप मोठा चान्स आहे की या कार्यक्रमामध्ये आपल्याला IAS आपल्या दारी आणि उद्योजक आपल्या दारी असतील प्रत्येक संकल्पना त्याला उद्योजक बनायचे त्यांनी त्याच्यामध्ये उद्योजक मध्ये सबमिट करायचं आपल्याला माहिती आणि त्यांना IAS बनायचे IAS ची माहिती आपल्याला सबमिट करायची. IAS यासाठी आपल्याला असं करायचं की IAS मध्ये आपल्याला वेगवेगळ्या परीक्षा जिल्हा परिषद परीक्षा असतील, पोलीस दलाच्या परीक्षा असतील, लेखी परीक्षा असतील, इंग्लिश परीक्षा असतील, आपल्याला 365 करून 1 वर्षाचा आपल्याला त्याला 1 वर्षासाठी आपल्याला फ्री सबस्क्रिप्शन आपल्याला मिळणार आहे. म्हणून 365 रुपये म्हणजे आपल्याला IAS आपल्या घरी संध्याकाळी निवांत वेळेमध्ये 4 ते 7
किंवा 7 ते 8 या दरम्यान तुम्हाला घरी बसून निवांत तुम्हाला IAS अधिकारी भारतातले सर्वच मोठे पदावरचे लोक आहेत ते तुम्हाला घरी बसून मार्गदर्शन करणार आहेत. म्हणून त्या उपक्रमाला डावलून चालता येणार नाही. दुसरा उपक्रम जो आहे तो उद्योजकता संदर्भामध्ये आहे. ज्यांना इकडे इंटरेस्ट नाही त्या मुलांनी भारतामध्ये जे मोठे मोठे उद्योजक लोक आहेत जे आता सक्सेस झाले आहेत आपल्या जीवनामध्ये त्या उद्योजकाचं तुम्हाला गायडन्स मिळणार आहे की भविष्यामध्ये तुम्ही काय केलं कोणता उद्योग केला पाहिजे कोणतं तुम्हाला जॉब मिळण्यासाठी कोणतं सर्टिफिकेट मिळवलं पाहिजे तर त्या सर्टिफिकेट बाबत तुम्हाला ते गायडन्स करणार आहे. 2 उपक्रम तुम्हाला त्या निवांत फावड्याला नियुक्त करायचा आहे. स्पर्धेच्या जीवामध्ये असं म्हणतात की स्पर्धा फार 2 आरोग्य हॉर्मोन स्पर्धा असे आहे तुम्हाला जिल्ह्याची स्पर्धा आहे आरोग्य स्पर्धा आहे किंवा स्टेट लेवलची स्पर्धा आहे. आज वर्गामध्ये पहिला विद्यार्थी मोठी स्पर्धा आहे. जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेमध्ये उतरतो तेव्हा आता स्पर्धा माझ्या म्हणून तुम्हाला असं कोणी सांगणार नाही. कारण मी बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगितलं की बाबा तुम्ही त्याच्यासाठी फॉर्म भरा काही फॉर्म घेतले पण नंतर म्हणले करणार नाही आमचे कोण नाही म्हणजे तुम्ही आलेल्या संधीला डावलू नका कारण हा फार मोठा उपक्रम तुमच्या जीवनामध्ये कलाटणी देणारा आहे. म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना मनापासून सांगतो की आपण या उपक्रमामध्ये सहभागी व्हा. 365 रुपये म्हणजे 1 डे 1 रुपये एका रुपयामध्ये IAS अधिकारी तुमच्या घरी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्हाला गायडन्स करणार आहे. एका रुपयामध्ये सारखा मोठा मला मोठा माणूस आहे वेगवेगळे मोठे कॅपॅसिटी काय हजारो मोठे आहे ते तुम्हाला काय केलं पाहिजे या तुम्हाला गायडन्स करणार. म्हणून या आलेली संधी आपल्या मार्गदर्शनाचा उपक्रम आहे त्यामध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं असं प्राचार्याच्या वतीने आवाहन आणि जे विद्यार्थी सहभागी झाले त्यांचे 2 ते 3 दिवसांमध्ये हा उपक्रम सुरू होईल त्यांना तो आवडून पाहावा. आज मी काही फॉर्म आलेले आहेत ते फॉर्म आपण सर्वांनी भरून द्यावे आणि अशक्य झालं तर 305 उद्या परवा तुमच्या देत चला तसंच मी आधीवर पाठवून चालेल. आपल्याला कमीत कमी पहिल्या लॉटमध्ये जूनच्या अगोदर 100 विद्यार्थी जे आधी वर जावे अशी माझी अपेक्षा आहे. त्यांनी दिलेली आहे आणि त्यांनी सर्वांना आवाहन केलेलं आहे. आता ते थोड्याच वेळात आधी प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत एक रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तो फॉर्म आपल्यापर्यंत पोहोचेल अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि सर्वांना कळकळीची अशी विनंती आहे की सरांनी जो उपक्रम चालू केलेला आहे आपल्या महाविद्यालयासाठी तुमच्यासाठी खास करून आमच्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी त्याची काय नाममात्र फी आहे जे वर्षभरासाठी फक्त 365 रुपये फी आहे. फीज काही असं खूप मोठी नाही फक्त 1 रुपया तुम्हाला तो पडणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या करिअरसाठी एक वर्षभर एक ऑनलाईन कार्यक्रम तुमच्या मोबाईलवर तुम्हाला तो मिळणार आहे. इतर येण्याची आवश्यकता नाही म्हणजे त्याच्यासाठी स्पेशल असं काही वेगळं क्लासेस करण्याची आवश्यकता नाही तर तुमच्या मोबाईलवर येणार आहे. म्हणून सर्वांना परत एक प्राचार्याच्या वतीने आणि आमच्या सर्व स्टाफच्या वतीने विनंती करतो की या ठिकाणी प्रत्येकाने करिअर करता करून घ्यायचे आहे. यानंतर आपल्या महाविद्यालयामध्ये त्यांच्या संदर्भात वेगवेगळे उपक्रम राबवण्यात चालू झालेला आहे. तर त्याच्यातलाच एक भाग ट्रिपल हा विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे कारण त्या ट्रिपल मधून विद्यार्थ्यांचा आम्हाला मेलद्वारे प्रतिसाद मिळणार आहे आणि तो प्रतिसाद तुमचा सर्वांचा प्रतिसाद हा पॉझिटिव्ह कसा राहील आणि सर्वांपर्यंत मेल कसे पोहोचतील आणि ते मेल तुम्हाला मिळाली किंवा नाही हे कन्फर्म करण्यासाठी हे प्रोसिजर कंप्लीट समजवण्यासाठी आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक इंग्रजी विभागाचे प्रमुख प्राध्यापक जैन सर यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. सर्वांच्या ठिकाणी स्वागत आहे. विशेषतः आपल्याकडे प्राचार्याचे त्यांची विशेष ओळख या ठिकाणी तुम्हाला व्हावी आणि जे नवीन प्रसारण महाविद्यालय सुरू होणार आहे या निमित्ताने किंवा त्यांच्या ज्या काही आयडियाज असतील आणि शिक्षणाचे अनुभव असतील त्याचा आम्हाला फायदा होईल यासाठी आम्ही अगोदर तुम्हाला सूचना दिली की आपले प्राचार्य डॉक्टर चंद्रसिंह कोठावळे सर हे कॉमर्स फॅकल्टीचे आहेत ते आपल्याकडे झालेले आहेत.
आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक काम करणार आहे. त्यातला हा पहिला भाग म्हणून तुम्ही या ठिकाणी जमलेला आहात. त्यांनी त्यातला पहिला दृष्टिकोन हा आहे, त्यासाठी टाळ्या वाजवा. आणि असे उपक्रम सरांचे नेहमीचे उत्कृष्टाचे बोल, प्रत्येकाला अवेकनिंग करण्याचे बोल. कारण मी बोलतो की नवीन आयडिया सरांचे असतात आणि विद्यार्थी कसे येत नाही गोवा. तर मुख्य इथे असा प्रकार आहे सर की आमचे हे जे विद्यार्थी किंवा विद्यार्थी आहेत हे पॅरल काहीतरी काम करत बरेचसे. आता मी तो फोन लावतो मेल आय डी जमा करण्यासाठी. तर मला पालकांनी सांगितलं की सर आमचा मुलगा काम करतो, कंपनीमध्ये गेलेला आहे, औरंगाबाद आहे, पटण्याला गेलेला आहे, कुठं आहे किंवा मुली असतील तर या सुद्धा घरी काही त्यामुळे रेग्युलर कॉलेजला येणे हा त्यातला भाग त्यांना तितकासा महत्त्वाचा वाटत नाही. परंतु आता मित्रांनो ही वेळ आली आहे की आपण या सर्व गोष्टी बाजूला ठेवून वर्गात नियमितपणे आलं पाहिजे. ठीक आहे, तुमचं काम आहे काही आहे, तर त्यातला वेगळा थोडासा वेळ बाजूला ठेवून तुम्ही 2 किंवा 3 पिरियड दररोज अटेंड केले पाहिजे या ठिकाणी. आणि अशी ग्वाही तुम्हाला या सर्वांच्या ठिकाणी द्या. सर्वांनी हात वर करायचे की सर आम्ही कॉलेजला येऊ म्हणजे आम्हाला काही बरं वाटेल. करावर हात वर कोण करू शकतो. बस एवढेच का मुली नाही का मुली जर पुढे हात वर करा. आणखी तुम्ही घरी करताय हात वर पाणी पुढे असं एकच करा हात वर. ठीक आहे. आणि प्रत्येकाने आपापले मेल आय डी, आता कुणाचे मेल आय डी नाही आहे त्याच्यामध्ये मला सांगा कुणाचे मेल आय डी नाही किंवा त्यांना सबस्क्राईब झाला नाही, ज्यांना कुठल्याही सरांचा फोन आला नाही किंवा ज्यांचे मेल आय डी क्रिएट झाले नाही फर्स्ट इयरला सेकंड इयर थर्ड इयर कोणत्या वर्षाला असो कुणाचे नाही मेल आय डी सांगा बघितलं आहे कोणी बसलेला आता इथं. प्रत्येकाचे मेल आय डी आहेत का? ईमेल आय डी प्रत्येकाचे आहेत का? हो आहेत. सगळ्यांचे ईमेल आय डी असल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन. मेल आय डी आता तुम्हाला आलेली मेल आय डी तुम्ही चेक करत चला. आणि त्या संदर्भात आपल्याकडे जे महाविद्यालयाची पाहणी जे नवीन टीम येणार आहे येत्या 1-1.5 महिन्यामध्ये, तर त्यासाठी तुमचा फीडबॅक तुमचा त्या मिळालेला ऑब्जेक्टिव्ह फीडबॅक म्हणजे एबीसीडी फक्त प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. फक्त 20 प्रश्न आहेत. शेवटचा एक प्रश्न हा सब्जेक्टिव्ह आहे जो की 1-2 लाईनमध्ये आपण फक्त लिहायचा आणि महाविद्यालयाच्या बद्दलच लिहायचं, दुसरं काही लिहायचं त्या ठिकाणी प्रकार नाही. आता ते प्रश्न कोणकोणते आहेत कसे कसे आहेत ते हिंदीमध्ये आहेत आणि इंग्लिशमध्ये आहेत. कारण विशेषतः मॅथचे काम 2 प्रकारे चालतं. जे की आम्ही करतो ते इंग्लिशमध्ये असतं जे आपण याला सबमिट करतो आणि तुम्हाला समजण्यासाठी तेच प्रश्न परत हिंदीमध्ये सुद्धा या ठिकाणी आहेत. ज्यामुळे तुम्हाला प्रश्न स्पष्ट व्हावा की अध्ययन अध्यापनाची पद्धती कशी वाटली, चांगली, बरी, सुधारणा करावी किंवा अत्यंत वाईट किंवा अत्यंत खराब या 1, 2, 3, 4 पर्याय ठिकाणी असतील. तुम्ही जो पर्याय योग्य वाटेल त्यावर ठीक करायचं आणि तुम्हाला सांगितलं द्यायचे त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही सुरू होईल त्यावेळेस कशा प्रकारे. आणि दुसरा वर्गातला आणखी एक महत्त्वाचा असा आहे की प्रतिसाद देताना सर्वांनी आपापल्या डिव्हाइसवरून प्रतिसाद द्यायचा. म्हणजे तुमच्याकडे जे काही तुमचे स्वतःचे मुलांकडे स्वतःचे मोबाईल आहेत, मला वाटतं स्वतःचे मोबाईल आहेत तुमचे नाही का, बरोबर आहे. म्हणजे आपण महाविद्यालयामध्ये येताना 10 रुपयाचा पेन आणत नाही पण 10 रुपये खिशाला असतो. ठीक आहे, बरोबर आहे का? टाइमचा आहे. व्हेरी गुड, चांगला गुड विद्यार्थी. आवडलो पेन आहे सर माझ्याकडे दाखवा. त्याला प्रतिसाद देताना तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे. त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह ते असतात एबीसीडी 1, 2, 3, 4 अबकड एबीसीडी असेल एबीसीडी टी जर काय याच्यामध्ये असेल हिंदीमध्ये तर अबकड असतील या प्रकारे. अशा प्रकारे हा प्रतिसाद आपला अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्या गुणवत्तेमध्ये तो भर घालणारा आहे. तुम्ही महाविद्यालयामध्ये शिकून गेलेला आहात यासाठी तो महत्त्वाचा आहे. आणि हे जे 3 वर्ष आहेत आपल्याला मिळणार या ठिकाणी आपण BA मध्ये 3 वर्ष डिग्री आपण करतो. आता गव्हर्नमेंट काय करणार आहे 3 ते 4 वर्ष घेणार डिग्री. त्याच्यामुळे तुम्हाला चांगली शेवटी संधी आहे किंवा 3 वर्ष डिग्री करून टाकायची, बरोबर आहे. यानंतर BA आता काय होणार 4 वर्ष होणार आहे. तुमचं वय बघा किती आता म्हणजे तुम्ही सगळे कार्यक्रम लावणार आहे तुम्ही सगळं आपला आले 3 वर्ष उपयोग आपण करून घ्यायचा. आता मी किंवा लोकांनी शिकायचं म्हटलं शिकू शकत नाही. हा वेळ परत येत नाही आपल्याला. आम्ही स्वतःच्या तुम्ही तिथं आलेलो आहोत. आम्ही स्वतः तिथून आम्ही पर्यंत आलेलो. जेव्हा तुम्ही गोष्ट लक्षामध्ये घ्या ही गोष्ट फार महत्त्वाची आहे.
आणि तुमच्याकडे ह्याचे आहे. त्यामुळे त्या आलेल्या प्रत्येक मेलला आपण प्रतिसाद दिला पाहिजे. इव्हन त्या दरम्यान सुद्धा तुम्हाला कम्युनिकेशन कॉलेजकडून होत राहील. कॉलेजच्या मेलवरून तुम्हाला शिवछत्रपती.com शिवछत्रपती.कॉलेज हे आपला मेल आयडी आहे. आमच्याकडे डिस्प्ले आज नाही आहे ठिकाणी, पण आपण डेमो घेऊ तर तिथून तुम्हाला मेल येतील. त्यांची उत्तर द्यायची आहे. प्रश्न कशा प्रकारचे आहेत त्या सर्व आपण करून घेणार आहे. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात. जर तुम्ही आता ऑनलाईन एक्झाम दिला प्रश्न दिले की सर्वांनी दिले ना, तशा प्रकारे तुम्हाला फक्त टिक करायचे ABCD तसा प्रकारे आहे. आणि फक्त विशेष प्रश्न आहे. त्याच्यामुळे कसं आहे की हा सोपा भाग जो आहे आणि आपल्या प्रक्रियेवर हा आपण या प्रक्रियेचा एक घटक आहोत. आपण विद्यार्थी आहोत आणि आपल्याला 3% मिळतात आणि म्हणून आपण याचा सदुपयोग करून घेतला पाहिजे. परत ही संधी परत मिळत नाही. मला सांगा BA झाल्यानंतर तुम्हाला परत कोणी म्हणणार आहे का BA झाली माझ्या कॉलेजमध्ये आणि ते सगळं तुम्हाला त्याच्याकडे कोणी म्हणणार आहे का? नाही म्हणणार. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण सदुपयोग करून घ्यायचा. मुली असतील मुलं असतील ते सुद्धा आहे. मेल हा आता आपण प्रॅक्टिस करणार आहोत, परंतु नॅकच्या ऑफिसकडून आपले मेल येत असतात. म्हणजे प्रत्येक परिषद जे बेंगलोरला आहे NAAC नॅक घेते नाही, परंतु तुम्हाला जे मेल येतील त्या गोष्टीशी नॅकच्या हेल्प डेस्क मधून तुम्हाला मेल येत असतील. तो मेल आयडी तुम्हाला दिला जाईल. मेल आयडी तुम्ही आयडेंटिफाय करायचा की हा मेल कुठून झालेला आहे. तिथून मेल आल्याच्या नंतर त्या गुन्ह्याचे उत्तर आपण द्यायचे. याबाबत आणखी मी या ठिकाणी प्रश्न काढलेले आहेत आणि त्या संदर्भात आमचे आपले कोऑर्डिनेटर जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आहोत आणि सरांच्या प्रोत्साहन वापरला होतोय. ते तुम्हाला प्रमुख आणि कोऑर्डिनेटर आपले प्राध्यापक हिमंतकुमार जी सर यांनी ट्रिपल संदर्भात थोडक्यात माहिती दिलेली आहे. तर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी सगळ्यांकडे डिव्हाइस आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्यांकडे आपला वैयक्तिक मेल आहे. तुम्ही आता सर्वांनी जाहीर केलेला आहे. तर मला वाटतं परवा 2-3 दिवसापूर्वी आम्ही तुम्हाला कॉलेजच्या मेलवरून प्रत्येक विद्यार्थ्याला एक मेल फॉरवर्ड केलेला होता आजच्या कार्यक्रमाचा. तो सर्वांना मिळाला काय? तो तुम्ही ते वाचला काय? वाचल्यानंतर त्याला रिप्लाय दिला का? रिप्लाय दिला का? कारण कसं आहे तुमच्यापर्यंत मेल आला, तो मेल तुम्हाला मिळाला किंवा नाही हे आम्हाला तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही त्याला काहीतरी येस आर नो काहीतरी तुम्ही रिप्लाय दिला तेव्हा मला समजेल की तुमच्यापर्यंत मेल पोहोचलेला आहे. आणि समजा 300 विद्यार्थ्यांनी मेल पाठवले, परंतु 300 पैकी किती विद्यार्थ्यांनी ते पाहिले आणि पाहिल्यानंतर रिप्लाय दिला. म्हणजे त्यांचा मेल ऍक्टिव्ह आहे किंवा नाही हे आम्हाला केव्हा कळेल जेव्हा तुम्ही रिप्लाय देणार. म्हणून विद्यार्थ्यांचा इथून येते की तुम्हाला कॉलेजच्या मेलवरून मेल येतील ते मेल तुम्ही पहिले रीड करा, वाचा आणि वाचल्यानंतर त्याला प्रतिसाद द्या. तुम्ही तिथं थंब जरी दाखवलं, पुढे जरी दिले, काही जरी दिलं तर आम्ही समजू की याचा मेल ऍक्टिव्हेट आहे. आणि तुमचे मेल अतिशय महत्वाचे मेल आहे. ते आमच्यासाठी खूप कामाचे उपयोगाचे आहेत. कारण तुमच्या प्रतिसादावर तुमच्या मेलच्या प्रतिसादावरून त्या ठिकाणी आमचं ग्रेड हा ठरणार आहे. जेवढे जास्तीत जास्त विद्यार्थी जो नॅकच्या ऑफिसमधून मेल येणार आहे त्या मेलला पॉझिटिव्हली उत्तर देतील तेवढं या ठिकाणी हे आमचं काम चांगलं होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे आणि ग्रेड चांगला मिळणार आहे. आणि ग्रेड चांगला मिळाला म्हणजे आमच्या कॉलेजचा ग्रेड मिळालं, पण त्याच्यात विद्यार्थी किती होते, कोण होते, त्यांनी कसा काय एज्युकेशन घेतलं, काय शिकला हे सगळं त्या ग्रेडवर ठरलेलं असतं. म्हणून मित्र सगळ्यांना एक विनंती आहे की सगळ्यांनी प्रत्येक मेल आला की त्याला पॉझिटिव्ह उत्तर द्या. तर यानंतर या ट्रिपलएचच्या संदर्भात आपल्या महाविद्यालयाचे इंग्रजीचे प्राध्यापक डॉक्टर कदम सर यांना विनंती करतो की त्यांनी ट्रिपलएचच्या संदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर चंद्रसिंग कोठावळे सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुरेश नलावडे सर, व्यासपीठावर विराजमान वक्ते, माझे सहकारी मित्र व विद्यार्थी
विद्यार्थी महाविद्यालयामध्ये येत नाही, क्रिएट करत नाही, त्यांच्या काय समस्या आहेत ते आम्हाला कळत नाही. त्यामुळे त्यांच्या समस्याचं निराकरण व्हावं व विद्यार्थी रोज पिरियडला उपस्थित राहावे यासाठी विद्यार्थ्यांशी काहीतरी संवाद व्हावा, काहीतरी हितगुज व्हावं आणि विद्यार्थ्यांनी लेक्चर करून जीवनामध्ये आपल्या पायावरती उभे राहावे यासंबंधी महाविद्यालय त्यांच्यासाठी कोणत्या सुविधा देत आहे, कोणते उपक्रम राबवत आहे यासंबंधी हितगुज करण्यासाठी, यासंबंधी संवाद साधण्यासाठी आजचा हा विद्यार्थी मेळावा आपण आयोजित केलेला आहे. आपण सर्वांना माहित आहे की मागील 2 वर्षापूर्वी म्हणजे मागचे 2 वर्षे कोरोनामध्ये गेली आणि या कोरोनामध्ये आपल्या देशाचीच नाही तर संपूर्ण जगाची फार मोठी हानी झाली. अनेक व्यक्ती यामध्ये मृत्यू पावली आणि आपल्या देशामधील कामगार, शेतकरी तसेच विद्यार्थी फार मोठ्या प्रमाणात या कोरोनामध्ये भरड लागला. पण आपण पाहतो की माणूस हा प्रगतिशील प्राणी आहे, त्याला नेहमी प्रगती करावी वाटते, तो एका जागी थांबू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एका जागी थांबणं हे गाढवाचं लक्षण आहे आणि साहजिक आपण गाढव नाही आणि म्हणजे असायलाही नाही पाहिजे, बरोबर. त्यामुळे सरांनी सांगितलं, जैन सरांनी सांगितलं की तुम्ही आज इथं आहात, तुम्ही जर 3 वर्ष चांगले जर शिकले, तुम्ही पीजी जर चांगल्या पद्धतीने केली तर तुम्ही इथून या बाजूला यायचं, बरोबर. नुसतं इथून इथं यायचं नाही, बरोबर. तर आपल्याला त्यासाठी मेहनत करायची आहे. आपला जो हा शिक्षक वर्ग आहे, प्राध्यापक वर्ग आहे, हा सुद्धा शेतकरी कुटुंबातलाच आहे आणि ग्रामीण भागातलाच आहे. ते मेहनत करून या ठिकाणी या पदावर आलेले आहे आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं मार्गक्रमण करावे असं यासाठी मी तुम्हाला सदिच्छा देतो. आपण पाहतो की कोरोनानंतर आपल्या महाविद्यालयामध्ये आता मागच्या 1 वर्षामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपलं महाविद्यालय किती मोठ्या प्रमाणात बदललं आहे, बरोबर. तुम्हाला नवीन बिल्डिंग दिसेल, काही नवीन रूम दिसले आहे, आपण तयार केलेले आहे, कलरफुल म्हणजे बिल्डिंगला कलर दिलेला आहे. त्याचबरोबर जे काही ग्राउंड आहे कॉलेजचं त्याला आपण म्हणजे कंपाऊंड केलेलं आहे, डेव्हलपमेंट केलेलं आहे आणि जे काही आपलं जे स्पोर्ट्समध्ये विविध प्लेग्राऊंड आपण तयार केले आहे. यामध्ये तुम्ही बघितलं असेल आता येते वेळेस तुम्हाला कॉलेज नवीन वाटलं असेल कारण बऱ्याच दिवसानंतर तुम्ही इथे आला. यामध्ये खो-खोचं क्रीडांगण, कबड्डी, त्याच्यानंतर लॉंग जम्प, हाय जम्प, आर्चरी तसेच सिंगल बार, डबल बार आणि इंडोर्स गेम मध्ये सुद्धा बुद्धिबळ असेल किंवा अनेक प्रकारचे खेळ आपण तुमच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी इथं या ठिकाणी आपण केलेली आहे. त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयामध्ये अर्न अँड लर्न ही स्कीम आपण मागच्या 2 वर्षापासून राबवत आहोत आणि 2 वर्षाचं आपण त्यांना मानधन सुद्धा दिलेलं आहे. एवढंच नाही तर बाणे सरांनी आता आपल्याला सांगितलं की महाविद्यालयामध्ये आपण विद्यार्थ्यांना जॉब किंवा नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी करिअर कट्टा आपण सुरू केलेला आहे, हा उपक्रम सुरू केलेला आहे. यामधून आपण मोठे मोठे कोर्सेस जसे की MPSC, UPSC किंवा तुम्हाला एखादं बिझनेसमॅन व्हायचं असेल तर आपण याला नाममात्र फीसमध्ये आपण याला ॲडमिशन करू शकतो. तुम्हाला जर MPSC, UPSCचं जर समजा क्लासेस लावायचे असेल तर बाहेर आपल्याला 25,000 ते 30,000 रुपये द्यावं लागते. परंतु महाविद्यालयाने खास करून विद्यार्थ्यांसाठी त्यांना कमी फीसमध्ये त्यांचं ॲडमिशन व्हावं त्यासाठी दिवसाला 1 रुपया म्हणजे वर्षाचं 365 रुपये असं हे फीस आहे आणि मला नाही वाटत की तुम्हाला हे फीस देणं अवघड जाईल. आणि जे सुरुवातीचे 15 विद्यार्थी आहेत या 15 विद्यार्थ्यांना आपण मोफत त्यांचं नामांकन सबस्क्रिप्शन आपण केलेलं आहे असं करिअर कट्टाचे कोऑर्डिनेटर डॉक्टर बाणे सर यांनी आपण 1 नंबरला एवढंच नाही तर आगामी काळामध्ये विद्यार्थ्यांना अजून काही सुविधा देण्यासाठी आपण महाविद्यालयामध्ये ओपन जिम सुरू करत आहोत. म्हणजे महाविद्यालयाचे विद्यार्थी असो किंवा गावातील तरुण असो यांना या ओपन जिमचा फायदा होईल. त्याचबरोबर कॅन्टीन असेल किंवा या वर्षापासून आपण गॅदरिंग सुद्धा विद्यार्थ्यांसाठी म्हणजे स्नेह संमेलन सुद्धा आपण आयोजित करणार आहे. तर एवढंच सारं आपण महाविद्यालयासाठी करत आहोत, विद्यार्थ्यांसाठी करत आहोत.
आणि मग हे करत असताना किंवा अजून काही सुविधा जर आपल्याला द्यायच्या असतील तर महाविद्यालयाचं मूल्यांकन होतं आणि ह्या मूल्यांकनामध्ये फक्त शिक्षक किती शिकवतात एवढंच महत्वाचं नाही, तर विद्यार्थी प्रेड करतात का, विद्यार्थी नॉलेज घेत आहेत का, या संबंधी सुद्धा या मूल्यांकनामध्ये ही माहिती आपल्याला द्यावी लागते. त्यामुळे जसं महाविद्यालयाचा जो स्टाफ आहे तोही तेवढाच महत्वाचा आहे आणि कॉलेजचा जो विद्यार्थी आहे तो सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून आता आपल्या कॉलेजचे मूल्यांकन होत असल्यामुळे म्हणजे आपण जवळजवळ 1.5 महिन्यानंतर आपल्याला एक नॅक कडून एक मेल येणार, त्यावर एक लिंक पाठवली जाणार, ठीक आहे. आणि त्या लिंक मध्ये 21 प्रश्न असणार. ते 21 आता प्रश्न म्हणलं का भीती वाटते साधी, कारण आपला मागचा अनुभव आहे आणि विद्यार्थ्यांना भीती वाटते याची काळजी मला जास्त आहे, बरोबर. पण भीती वाटायचं काही कारण नाही, कारण आपण याची तयारी केलेली आहे. ज्यावेळेस आपला ईमेल येतील, आता आपण महाविद्यालयामध्ये ग्रुप तयार केले आहे, म्हणजे नॅकला आपला ईमेल आयडी देणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण प्राध्यापकांचे ग्रुप तयार केले आहे आणि या ग्रुपमध्ये 20-20 विद्यार्थी दिले आहेत. आणि मला या ठिकाणी असं सुचवा वाटेल की आपण जे ग्रुप तयार केले आहेत प्राध्यापकांसाठी 20-20 विद्यार्थ्यांचे, तो ग्रुप त्यांनी मेंटर मेंटी लिस्ट म्हणून नोंद करावा. कारण आपण 20-21 मेंटर मेंटी आपण तयार केले सर आणि ती यादी आपली 21 व्हायची आहे, बरोबर. ते जर आपण मेंटर मेंटी जर केलं तर 21 व्हायचा आपला आवड मेंटर मेंटी होणार, त्याचा आपण फायदा. आणि दुसरं महत्वाचं काम हे आहे की तुम्ही जे मेल आम्हाला दिलेले आहे म्हणजे त्या सरांना तुम्ही दिलेले आहे, तर त्या प्राध्यापकांनी सुद्धा काय करायचं की विद्यार्थ्यांना सांगायचं की तुमच्या मेलून माझ्या मेलवर तुम्ही काहीतरी रिस्पॉन्स द्या. रिस्पॉन्स म्हणजे नाव लिहा, तुमचं नाव पाठवा, म्हणजे तुमचे ईमेल आयडी ऍक्टिव्ह आहेत की नाही, व्हॅलिड आहेत की नाही हे त्या ठिकाणी लक्षात येईल. आणि अशा पद्धतीनं आपल्याकडे 317 पैकी जवळजवळ 250 किंवा 250 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे ईमेल आयडी आलेले आहेत. मग पहिला मुद्दा झाला की आपल्याला ईमेल आयडी द्यायचे आहे आणि ते तयार झालेले आहे. तुम्हाला लिंक येणार आणि लिंकवर 21 प्रश्न, ज्याच्यामध्ये 20 प्रश्न हे ऑब्जेक्टिव्ह आहेत वस्तुनिष्ठ, ज्याचे पर्याय दिलेले असतात आणि 21वा प्रश्न हा सब्जेक्टिव्ह आहे, तो आपल्याला ओळीमध्ये लिहायचा असतो. ओळीमध्ये लिहायचा असतो, तो सब्जेक्टिव्ह असा प्रश्न आहे. आणि विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये शिक्षण पद्धती बद्दल त्यांचं काय मत आहे या संदर्भात त्या ठिकाणी त्यांनी ती प्रश्नावली सोडवायची आहे. आणि या ठिकाणी आपला भीतीचं असं काही कारण नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला मेल येतील, मेल शक्यतो तुम्हाला जून 15च्या नंतर, 1.5 महिन्याच्या नंतर, कारण आता हा एप्रिल संपल्यासारखाच आहे. मे आणि जून म्हणजे जून 15च्या नंतरच्या 4-5 दिवसामध्ये तुम्हाला मेल येणार. त्यावेळेस मेल आल्यावर तुम्ही काय करायचं, तुम्ही आपल्या ग्रुपवर जे सर आहेत तुमच्या ग्रुपचे त्यांना तुम्ही फोन करू शकता किंवा करू शकता, सर आम्हाला मेल आले. आणि ज्यावेळेस आम्हाला करणार की आपल्या विद्यार्थ्यांना मेल आले त्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये येतो, बरोबर सर. हा, तर त्याच्यामुळे प्रश्न सोडवणं काही अवघड नाही. आलं लक्षात? नाही, मेलवर आहे, त्याच्यासाठी तुमचे मेल घेतले. असे प्रश्न विचारा तुम्ही, शांत बसू नका. तुम्हाला जे काही प्रश्न या संदर्भात असतील त्याचा तुम्ही निसंकोचपणे तुम्ही विचारा. या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं निराकरण करते. आणि विद्यार्थ्यांना या SSS स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्वे यामध्ये तुम्हाला अंतर्भूत केलेले आहे. याचं महत्त्वाचं कारण हे आहे की विद्यार्थी या टीचिंग लर्निंग ॲस्पेक्टमध्ये, या बाबीमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश असावा व ते सक्षम बनावेत, हा त्यामागचा मोठा उद्देश. आलं लक्षात? त्यानंतर जे काही तुम्हाला 21 प्रश्न आहेत आणि जे 20 प्रश्नाचे जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तुम्हाला विचारणार त्यामध्ये 0 ते 4 म्हणजे असे 5 पर्याय असतात. आणि या 5 पर्यायामध्ये तुम्हाला म्हणजे बरोबर आहे, कमी मार्क केव्हा पडतात? कमी मार्क पडणं चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे. कोण म्हणतं चांगलं आहे? कमी मार्क म्हणजे बॉडी, बरोबर, बॉडीवर यायचं नसते.
डिस्टिंक्शन मध्ये यायचं म्हणजे सारखं वर गेलं पाहिजे, बरोबर, टॉपर झालं पाहिजे. हे जे काही जे काही 5 पर्याय आहेत हे आपल्याला लिहिताना किंवा सोडवताना आपल्याला वरचा पर्याय द्यायचा आहे. जास्तीत जास्त वरचा. तर वरचा देताना एवढं लक्षात ठेवायचं, प्रश्नाचा अर्थ कळायला पाहिजे. नंबर 1, प्रश्न आपल्याला हिंदीमध्ये सुद्धा आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. प्रश्नाचं उत्तर आपल्याला सकारात्मक द्यायचं आहे, नकारात्मक द्यायचं आहे. जेवढं आपण सकारात्मक उत्तर देणार, सकारात्मक उत्तर दिलं म्हणजे जो काही त्याचा रेट आहे त्या रेटचा आपल्या ग्रेड त्याचा म्हणजे दॅट विल इफेक्ट टू युअर ग्रेड, ओव्हरऑल ग्रेड ऑफ मॅथ. बरोबर सांगू? हां. तर अशा पद्धतीने आपल्याला सकारात्मक त्याचं उत्तर द्यायचं आहे. आणि हे उत्तर देत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की आपल्याला काय करायचं आहे, मेल आल्यावर कॉलेज जायचं आहे, संपर्क साधायचा आहे त्या ग्रुपच्या सरांना. सर आम्हाला मेल आले, आम्हाला लिंक आली, लिंक येत असते मेलवर, नॅटवर लिंक येणार, सर आम्हाला मेल आला म्हणायचं, तुम्ही कॉलेजला यायचं, कॉलेजला आल्यावर त्यावर त्या पद्धतीने कार्य करायचं. हे लक्षात आलं? प्रश्नाचे उत्तर 21 प्रश्न. तर यानंतर थोडक्यात प्रश्नाचं स्वरूप किंवा प्रश्नाचे उत्तर जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे ते ठराविक म्हणजे 7 ते 8 त्याला ठराविक पर्याय असतात. ठराविक असे 7 ते 8 पर्याय आहेत. जसे की उदाहरण, हाऊ मच ऑफ द सिलेबस वॉज कव्हर्ड इन द क्लास. आपण सोडून टाकू. ठीक आहे. तर महत्वाचं काय आहे याच्यामध्ये, तर प्रश्नाचं स्वरूप किंवा जे काही उत्तर आहे हे पण आपल्याला समजून घेताना आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की ते ठराविक काही विशिष्ट प्रकारामध्ये उत्तराचं स्वरूप आहे जे की आपल्याला न समजण्यासारखं नाही. आणि प्रश्न समजायची गोष्ट जर आली तर प्रश्न सुद्धा काही अवघड नाही. either the questions are in the English language, okay, and at the same time we have its translation in Hindi. म्हणजे त्याचं हिंदी मध्ये ट्रान्सलेशन सुद्धा आहे, ते सुद्धा काही म्हणजे आवड नाही, आपल्या सर्वांना लक्षात येईल. तर या ठिकाणी मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली आणि सर्व विद्यार्थी मित्रांनी माझं बोलणं शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद सर. या ठिकाणी आता कदम सरांनी ट्रिपल संदर्भात सविस्तर असं माहिती किंवा मार्गदर्शन आपणास केलेलं आहे. या ट्रिपल एसचं महत्त्व काय आहे हे आम्हालाही माहिती, तुम्हालाही चांगलं आता त्या चर्चेवरून कळणार आहे. तर मित्र, जो काही तुम्हाला मेल येईल त्या मेलला सकारात्मक पॉझिटिव्हली कसं उत्तर देता येईल या संदर्भात आपल्या डिव्हाइसवरून देता आली चांगली गोष्ट आहे. ज्याला काही समजलं नाही त्याने सरळ सरळ महाविद्यालयामध्ये यायचं आहे. म्हणजे जेव्हा ती प्रोसेस चालू होईल आम्ही तेव्हा तसं तुम्हाला एक व्हॉट्सअपवर म्हणा किंवा मेलद्वारे म्हणा तुम्हाला सूचना करू की असं असं मेल येणं सुरू झालेलं आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर मेल आलेला आहे विशिष्ट असा मेल, तो मेल आल्याबरोबर ज्याला कळलं त्याने तिथंच त्या डिव्हाइसवरून तो रिप्लाय देऊ शकतो, उत्तर देऊ शकतो, पॉझिटिव्हली उत्तर देऊ शकतो. परंतु ज्याला नाही कळलं त्याने सरळ महाविद्यालयामध्ये यायचं आणि आपले जे ग्रुप लीडर आहेत त्या ग्रुप लीडरशी संपर्क साधायचा. जे आपले डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत, ज्या प्राध्यापकांचा तुम्हाला फोन आलेला होता किंवा आता ग्रुप तयार होणार आहे परत व्हॉट्सअपचा, त्या प्राध्यापकांशी तुम्ही संपर्क साधायचा आणि त्यांच्याकडे जाऊन ते त्या डिव्हाइसवरून काय उत्तर द्यायचं ते त्यावेळेस तुम्हाला सांगते. तर इतकं काही अवघड नाही. तुम्ही असं गोंधळून जाऊ नका की नेमकं मेल कसं येईल, काय येईल, त्याला उत्तर कसं द्यायचं त्याची अजिबात चिंता करू नका. मेल आल्या तुम्ही आमच्याशी संपर्क साधायचा. अशा पद्धतीने या ठिकाणी ट्रिपल एच्या संदर्भात बरीच असा चर्चा त्याच्यावर झालेली आहे. आता आपल्या महाविद्यालयाचे याचे कॉर्डिनेटर डॉक्टर स्वातंत्र्य सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. धन्यवाद सर. वेळ घेत नाही सर. माझ्या स्वतःचा एक अनुभव सांगतो. हे जे विद्यार्थी आहेत हे कोरोना नंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरची बॅच आणि वन ऑफ द मोस्ट स्मार्टेस्ट बॅच इन दिस कॉलेज. सगळ्यात स्मार्ट मुलं कोणते आहेत ते हे आहेत, कारण या सगळ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली आणि ऑनलाईन परीक्षेच्या वेळेस तुमचं जे काही कम्युनिकेशन होतं बरोबर आहे व्हॉट्सअप ग्रुपवर
संदीप सर म्हणून किंवा खूप जण 94-20-43-73-38 जो काय माझा मोबाईल नंबर आहे त्याच्यावर बऱ्याच जणांनी मला फोन केले, सर प्रॉब्लेम इज इन लॉगिंग, सर प्रॉब्लेम इज इन पेपर नॉट फाइंडिंग. हे संयुक्त हे आहे. ते जे संदीप सर आहेत तो मी आहे. त्यामुळं तुम्ही किती स्मार्ट आहात हे मला माहिती आहे, कारण एका हातात एक स्मार्ट मोबाईल घ्यायचा, दुसऱ्या हातात दुसरा स्मार्ट मोबाईल घ्यायचा, समोर विद्यार्थी किंवा मित्र किंवा मैत्रीण किंवा नवरा ठेवायचा, त्यांनी ते पाहायचं, समोरच्याने लॉग इन करायचं, व्हॉट इज द आन्सर ऑफ दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन, समोरच्याने ते नाही सापडलं अजून एक लॉग इन करायचं. एवढ्या ह्याच्यामध्ये ऑल दिस प्रोसेस कंडक्ट विदिन द 1 hour or 1.5 hours. म्हणजे मी तर म्हणतो आमच्यापेक्षा हे सगळेजण असे भीतभीत म्हणले की बाबा हे मुलांना मेल कळते की नाही, असं नाही की चक्रावून गेलो. अरे म्हणलं हे मुलं ऍट अ टाइम 2-3 स्मार्ट मोबाईल हँडल करतात आणि यांना मेल कळत नाही. याच्यासाठी सेमलेस गोष्ट बघितली 100% तुम्हाला मेल नाही. आपण म्हणतो यांना स्पॅम मेल काय असतो ती पण गोष्ट माहिती आहे सर, कारण ह्या सगळ्या मुलांचे नंबर आहेत सर माझ्या मोबाईल मध्ये. मागच्या 3 वर्षापासून ठीक आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो फिजिकली आज ऑन टू ऑन कम्युनिकेशन आजच व्हायला आपलं, पण फोनवर तर 100% केव्हा ना केव्हा एका विद्यार्थीने मी बोललेला आहे. मला तर असा अनुभव आहे की माझ्या लग्नाच्या आधी माझी बायको जेवढी फोनवर बोलली नाही त्याच्यापेक्षा जास्त मुलं मला यांना शेअर केली. म्हणजे तुम्ही हसताय म्हणजे तुम्ही त्या रियालिटीशी टच करून आलेला आहात, बरोबर आहे की. म्हणजे सर बिंदास आणि अभिमानाची गोष्ट अशी ऑनलाईन परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त पासचा रेशो पूर्ण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामधून सगळ्यात जास्त पास मुलं आपल्या कॉलेजच्या आलेले आहेत. कारण आपल्या कॉलेजचे अतिशय ऍक्टिव्ह व्हॉट्सअप ग्रुप आहे. ऑनलाईन परीक्षेचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. आता नंतर ते आम्हाला ते डिसेबल करावं लागलं. एवढे मुलं म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी नुसती परीक्षा दिली गुर्रे 5-50 अंक वर यायचे. एखादा विद्यार्थी जर काय म्हटलं की अरे पीआरएन नंबर मॅच होईल की मी सांगायच्या आधी 5-6 जण ते विद्यार्थी त्या विद्यार्थिनीला किंवा तिला कोण गाईड करायचे. म्हणजे त्याला आपण म्हणतो खूप म्हणजे व्हर्च्युअल एंटरटेनमेंट आमच्या कॉलेज सारखं कुठंच होत नाही. म्हणजे ही फॅक्ट आहे. म्हणून मेल तुम्हाला येईल नाही हे हा मॅटर नाही, तुम्हाला मेल येणारच येणार. आणि 100% आम्हाला हे माहिती आहे की त्याचे उत्तर तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही कॉन्फिडन्स देऊ शकणार नाही. त्यावेळेस प्लीज कम टू द कॉलेज, बरोबर आहे. या तुम्हाला माहिती आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहेत तुम्हाला, कारण तुम्ही खूप स्मार्ट आहात. कारण ह्या मुलांचे स्टेटस रोज पाहतो मी, तर रोज स्टेटस बदलतो. म्हणजे माझे 1.5 वर्षापासून माझ्या मोबाईलचं स्टेटस चेंज नाहीये, पण तुमच्या मोबाईल मध्ये बर्थडे कोणाचा आहे, कोण एक्सपायर झालं, कोण आजोबा गेले गावाकडचे, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तुमच्या स्टेटसवरून कळतात. म्हणजे चुलत मावस भावाचा बर्थडे किंवा त्याची मॅरेज अॅनिव्हर्सरी त्या पठ्याच्या स्टेटस. तर एवढे तुम्ही म्हणजे ज्याला आपण म्हणतो काल सुसंगत आहात, तुम्ही खूप स्मार्टच आहात. आमच्यापेक्षा काही पटीनं पुढे आहात, बरोबर. त्यामुळे तुम्हाला मेल येणार आणि तुम्ही आम्हाला म्हणजे प्रायमरी स्टेजला जैन सरांना म्हणा किंवा कदम सरांना थोडी भीती वाटत होती. त्यावेळेस माझ्या मनामध्ये विचार चालू आहे, नाही यार हे मुलं आहेत नाही आपल्या डोक्याच्या वरचे, मोर स्मार्ट द्यालास. मी तर म्हणतो आहातच तुम्ही. फक्त तो मेल कधी येईल, सरांनी तुम्हाला टाइम ड्युरेशन सांगितलं, तो तुमचा ज्या सरांनी फोन केला त्याचा मोबाईल नंबर तुमच्याकडे शेअर नसेल तर ते व्हॉट्सअपचे ग्रुप येतील, त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला कृपया जॉईन व्हा. कारण मेल जे आहेत ते मुलांना मुलींना सारखे येतात, असं काही नाही की बाबा मुलींना येत नाही. आणि दुसरी गोष्ट, तुमचा रजिस्टर ईमेल आयडी नसला तरी चालेल, तुम्ही आम्हाला फोनचा दिला, तुमच्या वडिलाचा दिला तरी चालतो, भावाचा दिला तरी चालतो, तुमच्या मिस्टरांचा दिला तरी चालतो, बट दॅट मेल मस्ट बी ऍक्टिव्ह, बरोबर. इथून पुढे आज किंवा उद्या मी ह्या सगळ्या मेलवर परत एक काटेकर सरांचं जे काही मेसेज आहे तो टाकल. त्याला महाजन सर जसं म्हटले प्लीज से येस और नो, बरोबर, किंवा काही रिस्पॉन्स द्या. आमचं एक चुकलं की तुमचा वेलकमचा जे काही आजचा कार्यक्रम आहे हा आम्ही मराठीतून दिला नाही, त्यामुळे खूप जणांना इंग्लिश मधून टाईप करून देणार म्हणून काही विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स दिला नसेल. पण इथून पुढचे जे काही ऍक्टिव्हिटीचे मेल येतील, कार्यक्रमाचे नोटीस म्हणा हे म्हणा, या सगळ्या मेलवर येतील, व्हॉट्सअपवर सुद्धा सर्क्युलेट होतील. आणि जर कोणी एखादा विद्यार्थी व्हॉट्सअपला नसेल तर जॉईन व्हा. कोण तुमचे ते प्रत्येक विषयाचे व्हॉट्सअप ग्रुप आहे, ठीक आहे. जास्त वेळ तुमचा घेत नाही. आणि बाकी एसएसएस बद्दल तर सरांनी तुम्हाला सगळं सांगितलेच आहे. पण तुम्ही स्मार्ट आहात आणि स्मार्टच राहा. असे स्मार्ट होऊन स्वतःला अपग्रेड करा, एवढीच एक विनंती आहे. एवढी म्हणून मी माझी 2 शब्द
सातंत्र्य सर नेहमीच आपल्यासाठी एनर्जेटिक स्पीच देत असतात आणि सगळ्यांना एंटरटेन करत असतात आणि त्याच्यात नॉलेजेबल एंटरटेन करतात. असं नाही की उगाच फक्त अशी मजा करायची की विरोध करायचे असं नाही, तर नॉलेजेबल ते एंटरटेन करून आपल्या सर्वांचं हास्य मिळत असतात आणि टाळ्या मिळत असतात. असे आपले एनर्जेटिक नेहमी स्वातंत्र्य सर असेच विद्यार्थ्यांना तुमचं मार्गदर्शन लाभो अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो. तर यानंतर परत माझ्याच यानंतर आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी योगेश दहेवाळ याला विनंती करतो त्याने आपलं मत व्यक्त करावं. त्याबद्दल दोन मुले बोलत मग विद्यार्थी बोलते. तसं करायचं. तर सरांच्या सूचनेप्रमाणे आपल्याला विद्यार्थी आणि विद्यार्थिनींमधून एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये 2 मुली आणि 2 मुलांचं या ठिकाणी पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत होईल. तर सर्वप्रथम अमृता नवले तिला विनंती करतो की सरांनी त्यांचं स्वागत करा. राजेश साहेब पटोळे त्यानंतर मयुरी शेट्टी यानंतर योगेश दहेवाळ फर्स्ट इयर विद्यार्थी दोन मुली आहेत. दोन मुली आहेत. विद्यार्थी प्रतिनिधी स्वरूपामध्ये आपल्या डायटमध्ये सर्व आपल्या ठिकाणी सत्कार केलेला आहे. तर यानंतर योगेश दहेवाळ विद्यार्थी प्रतिनिधी स्वरूपामध्ये तो आपलं मत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. त्याला विनंती करतो त्याने आपलं मत व्यक्त करावे. योगेश आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नलावडे सर आणि आजच्या कार्यक्रमाचे आपले मार्गदर्शक आपल्या महाविद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य कोठावळे सर यांनी जो आज विद्यार्थी मेळावा आयोजित केलाय, कोरोनामुळे म्हणा किंवा इतर काही कारणामुळे म्हणा आमचं दुर्दैव आहे की आमचं हे लास्ट इयर आहे. आता इथून पुढे जे कॉलेजमध्ये रेग्युलर दरवर्षी होणारे मेळावे आम्हाला अनुभवता येणार नाही सर. पण आम्ही मला आवडलं की आमचे थर्ड इयरचे खूप मुलं आले आहेत. शेवटची वेळ आहे आणि
कॉलेजमध्ये असं काहीतरी पहिल्या वेळेस घडतंय, त्यामुळं एवढी संख्या मी तरी पहिल्या वेळेस बघतोय सगळा हवा भरलेला आपला, ही नक्कीच प्रशंसनीय आहे आपल्या कॉलेजसाठी आणि विशेषतः मुलींची सुद्धा. कारण एवढी आजपर्यंत आम्ही कधी संख्या बघितली नव्हती, विद्यार्थिनी कधी येत नव्हत्या आणि आज सरांनी एक नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी सगळ्यांना बोलवलं आणि सगळे या ठिकाणी उपस्थित राहिले, म्हणून एक विद्यार्थी म्हणून मला खूप आनंद वाटतोय. आपल्या कॉलेजला जे नॅकचं आता रँकिंग मिळणार आहे त्यासाठी सर्व आपले शिक्षक वर्ग झपाटून कामाला लागले आहेत. चांगली गोष्ट आहे, कारण कॉलेज वर्षानुवर्ष त्याच अवस्थेमध्ये राहणं आणि विद्यार्थ्यांची सुद्धा अवस्था तीच राहणं हे नेहमीच दुःखदच आहे. कारण काळ पुढे चाललाय, कोरोनाने सगळ्यांना शिकवलंय की काळाची चक्र खूप वेगाने पडत आहे. सो त्यानुसार आपल्याला सुद्धा पडणं गरजेचं आहे आणि कॉलेज त्याच वेळेस पडणार आहे ज्यावेळेस शिक्षकांसोबत विद्यार्थी पडणार आहेत. कारण हे आपल्या महाविद्यालयाचे दोन चाक आहेत, एक चाक पुढे पडून चालणार नाहीये, दोन्ही चाक समांतर चालणं गरजेचं आहे. त्याच वेळेस आपण काळाच्या गतीनं पुढे जाऊयात. आणि विशेषतः म्हणजे आजपर्यंत आपल्या कॉलेजला कधी लेक्चर्स होत नव्हते. विद्यार्थ्यांना विचारलं तर विद्यार्थी शिक्षकांवर ढकलायचे, शिक्षकांना विचारलं तर विद्यार्थ्यांची उपस्थित नसल्यामुळे शिक्षक क्लास घेत नव्हते. सो मला असं वाटतं सर चित्र आता बदललं इथून पुढं, कारण कोरोना होऊन गेलेला आहे, वॅक्सिनेट सगळे झालेले आहेत आणि कॉलेजचं रूप परटलंय आपल्या. त्यामुळं मला तरी वाटतं की आता इथून पुढे आमचं संपलं, लास्ट सेमिस्टर बाकी आहे आमचं, पण इथून पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तरी म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये ग्रामीण भागामध्ये असून आपलं कॉलेज इतरांपेक्षा आपल्या तालुक्यामध्ये तरी म्हणतो मी की सगळ्यात उत्कृष्ट काम करून दाखवलं. हे जे आपले शिक्षक वर्ग आहेत सगळे ऑलमोस्ट सगळे 90% डॉक्टरेट, हे आपल्या सगळ्यांचं म्हणजे एक प्रकारे कौतुकाचं गोष्ट आहे की सगळे डॉक्टरेट शिक्षक आता लाभलेत. हे नशीब आहे आपलं, कारण ऑलमोस्ट खूप कमी लोक असतात की जे एवढे तज्ञ असतात शिक्षका त्या विषयामधले आणि ते ज्या कॉलेजला लाभतात त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी तो दुग्ध शर्करा योग असतो. तो आपल्यासाठी लाभला, पण आपलं दुर्दैव की आपले 2 वर्ष कोविड मध्ये गेली. पुढच्या येणाऱ्या फर्स्ट इयरच्या बॅचला मी शुभेच्छा देईन की नक्कीच इथून पुढे तुम्ही कॉलेजला येत राहा. शिक्षक वर्ग खूप चांगला आहे आणि मी असं सांगत नाही की मी कुठला क्लास केला यांच्याकडे म्हणून. मी पर्सनली सुद्धा प्रत्येकाशी वैयक्तिक भेटलो ना तर नेहमीच तुम्हाला पर्सनल तुम्ही जेव्हा भेटता प्रत्येक शिक्षकाला तुम्हाला कळलं की ते एक पित्याप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करतात. हे ज्या वेळेस कळलं त्यावेळेस तुम्ही पहिले 2 वर्ष मला सुद्धा कुठल्या शिक्षकांचे नाव माहित नव्हते, कुठलेच आहे. पण ज्या वेळेस ऑनलाईन एक्झाम झाल्या सुरू आपल्याला शिक्षकांचं मार्गदर्शन गरजेचं वाटलं, भरपूरशा गोष्टीसाठी आपल्याला शिक्षकांकडे जावं लागलं आणि ज्यावेळेस आपण शिक्षकांसोबत आपलं वैयक्तिक परिचय होतो त्यावेळेस कळतं की ते आपल्यासाठी खूप मरमत करतात. चूक आपली आहे की आपण त्यांना रिस्पॉन्स देत नाही, कमी आपण पडतोय, शिक्षक त्यांच्या ठिकाणी योग्य आहे असं तरी मला वाटतं सर. आणि आता नवनियुक्त झालेले आपले प्राचार्य कोटावळे सर हे नवीन दोषाने ऍक्टिव्ह मोड आहेत, ते नवीन उपक्रम सुरू करत आहेत, नवीन योजना राबवत आहेत आणि कॉलेजला आपल्या नव्या उंचीवर घेऊन जायचा प्रयत्न करतायत. तर बरं होईल की सगळ्या विद्यार्थी म्हणून आपलं सुद्धा नातं बनतं की त्यांना आपण त्या जोशाने साथ देणं आणि शक्य होईल तो तिथपर्यंत मात्र वाटतं की आपल्या तालुक्यामध्ये आपलंच एक गाव मोठं आहे ग्रामीणमध्ये आणि तिथे एक कॉलेज आहे. आता तर आपल्याकडे सायन्स आणि कॉमर्स सुद्धा आहे, तर आपल्या कॉलेजची संख्या सुद्धा वाढेल सर आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्ती येतील. म्हणजे आता काही सगळे आर्ट्स येतील तर सायन्स येणार, कॉमर्स येणार, प्रत्येकाकडे वेगळे टॅलेंट असणार आहे, प्रत्येकाकडे विशिष्ट गुण असणार आहे. त्या गुण कौशल्याच्या जोरावरती कॉलेजला एक नवीन ओळख सुद्धा विद्यार्थ्यांकडून मिळू शकते येणाऱ्या काळामध्ये असं तरी मला वाटतं. आणि अजून सांगायचं झालं तर सरांनी जो नवीन सांगितलं शासनाचा उपक्रम करिअर कट्टा, वानायक सरांनी मला फोन करून सांगितलं 2 दिवस आधीच की ऍटलिस्ट तू तरी प्रयत्न कर. कसं असतं ते म्हणतात ना थेंबाने सागर भरतो, त्या प्रकारे एक करून आपल्याला सर म्हणत ना की जून पर्यंत आपल्याला 100 विद्यार्थी हवे. सर मला वाटतं 100च्या वर मिळतील आपल्याला, कारण त्याच्यामुळे तो विद्यार्थ्यांना असं समोर बोलून न सांगणार, जेव्हा त्यांच्यामध्ये जाऊन सांगेल ना त्यावेळेस त्यांना कळणार आहे. पहिला जो उपक्रमातला पहिला जो पार्ट आहे तो आहे IAS आपल्या दारी. त्याचा अर्थ आहे त्या विषयाचा की जी आपल्या स्पर्धा परीक्षेमधली सर्वोच्च जी पोस्ट आहे IAS तो आपल्या दारी. याचा अर्थ काय आहे की IAS पासून जे खाली सगळ्या रँकिंग मध्ये ग्रेड 1 ग्रेड B सर्व्हिसेस जेवढ्या काय आहेत, ज्यांना कुणाला प्रत्येकाला तर राजकारणात जायचं नाही, प्रत्येकाला खेळाडू व्हायचं नाही, ऑप्शन होतं 2, एक तर बिझनेसमॅन बनणं किंवा मग गव्हर्नमेंट सर्वंट बनणं. तर गव्हर्नमेंट सर्वंटसाठी आपल्याकडे सगळ्यात मोठी कमतरता असते आपल्याकडं
मार्गदर्शन उपलब्ध नसतं. ज्या व्यक्तींनी केलेलं असतं तो व्यक्ती खचलेला असतो, तो व्यक्ती शेअर करत नाही. आणि ज्या व्यक्ती ते करत असतात त्या व्यक्तीला ते मार्गदर्शन करायला वेळ नसतो, तो त्या अभ्यासामध्ये गुंतलेला असतो. तर आपल्याला मार्गदर्शन करणार कोण, हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो आपल्याला. करायचं तर असतं. पहिला एक उपाय असतो आपल्याकडे की ऑनलाईन जे मटेरियल मिळतं, गुगलवरती आहे, युट्यूबवरती आहे ऑनलाईन, ते काय आपल्याला सगळं मिळून एकत्र करणं. आपल्याकडनं ते शक्य होत नाही. त्याचं कारण आहे की आपल्याला माहित नाहीये की आपल्याला नक्की करायचं काय. मला नाही की युपीएससी करायची की एमपीएससी करायची की एसएससी करायची, हे आपल्याकडे खूप म्हणजे डोक्यामध्ये आपल्या क्लिअर नसतं. आणि जो शासनाने नवीन उपक्रम काढलेला आहे त्यामध्ये IAS आपल्या दारी, याचा अर्थ आहे की जे आपल्या महाराष्ट्रामधले, भारतामधले जे उच्च पदस्थ व्यक्ती आहेत, अधिकारी, त्यातले असे काही अधिकारी की ज्यांना पर्सनल गायडन्स करायला आवडतं. सर असं प्रत्येक IAS नाही, त्यांना वेळ नाही एवढा करायला गायडन्स, पण असे खूप मी बघितले आहेत. आणि बरेच लोक खूप IAS कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. तर त्यांच्याकडे मी बघितलं की त्यांना आवडतं स्पेशली ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना गायडन्स करायला. विषय आपला आहे की आपण ते गायडन्स घेत नाही. दुसरी गोष्ट आहे उद्योजकता आपल्या दारी. उद्योजकता आपल्या दारी याचा अर्थ आहे की उद्योजक आपल्याला, ठीक आहे आपली क्षमता नाही, आपल्याकडे तेवढी बौद्धिक क्षमता नाही की आपण ते क्रॅक करू शकू एक्झाम. आपल्याला दुसऱ्या असतं ना, प्रत्येकाला बिझनेस तर करावा वाटतो ना, त्याला विशेष गुण कौशल्याची आवश्यकता असते. त्याच्याकडे बिझनेस माइंड आहे, तो व्यक्ती बिझनेस करू शकतो. ते हिंदी मध्ये म्हणे ना, जिसको गंजे को भी कंगा बेचना आया वो कुछ भी कर सकता है. त्या प्रकारे जे उद्योग क्षेत्रामधले वेगवेगळे उद्योगपती आहेत, जे आज ज्यांनी स्टार्टअप सुरू केले, शून्यापासून वर गेले. जसं प्रधानमंत्र्यांचं स्टार्टअपला यावर्षी बजेटमध्ये खूप दिलंय स्टार्टअप साठी नवीन. कारण जे नवीन विद्यार्थ्यांकडे स्टार्टअप म्हणजे नवीन उद्योग सुरू करण्याचा छोटा जो प्लॅन असतो ना, तो कुठल्या व्यक्तीकडे नसतो. शून्यात उभा करायचा. आपण आता बघतो फ्लिपकार्ट पासून बघा, ओयो पासून बघा, हे सगळे सर चेन आहे, ब्लॉक चेन्स आहे. कोणी सुरू केल्या? तरुण मुलांनी सुरू केल्या. आणि आज त्या कितीतरी कोटींच्या घरात गेल्या एवढा त्यांची. ते कसं झालं सर, ज्या त्या व्यक्तींकडे ते वैयक्तिक मार्गदर्शन होतं त्या क्षेत्राबद्दलचं, ते आता आपल्या सरांनी आपल्या शासनाचा उपक्रम आहे, आपल्या विद्यालयात त्यात सामील करून घेतलेलं आहे. तर मला वाटतं की प्रत्येकाने एक ठरवा की मला काय करायचं. मला एकतर गव्हर्नमेंट सर्वंट व्हायचंय, त्यात माझी बुद्धी चालतीये, किंवा नाही तर मला मग उद्योग करायचा आहे कुठला, तर मग मी काय करणार. आणि ₹1 प्रत्येक दिवसाचे ₹1 त्याचं गणित पकडलं. 365 दिवसाचे 365 फीस आहे. ही खूप कमी आहे, खूप कमी आहे. आपल्याकडे रोजचं तुम्ही कॅल्क्युलेशन काढलं ना, ₹200-250 आपण दर महिन्याला मोबाईल रिचार्ज मारतो, तर आपल्याला ₹10 मोबाईल रिचार्ज पडतो. तर ₹1 आपल्या करिअरसाठी, भविष्याकडे देण्यात कुठलंच वावडं नाही. आणि गरीब कुणीच नाही सर, एवढं गरीब माझं राहिलेलंच नाही. गरिबीची जी व्याख्या ना ती कसली गेली पाहिजे. आता एवढं गरीब पण राहिलेलं नाहीये. प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे, प्रत्येकाचा रिचार्ज आहे. ₹250 महिन्याला. एक काळ लोक टीव्ही घेत नव्हती, का तर रिचार्ज मारावं लागायचं. आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे. प्रत्येकाच्या घरचं कॅल्क्युलेशन काढलं, प्रत्येकाच्या घरी 4 मोबाईल आहे. ₹250 प्रत्येकाचं म्हणजे ₹1000 प्रत्येक जण मोबाईल रिचार्ज मध्ये घालतंय प्रत्येकाला. आपलं उत्पन्न बघा, आपलं ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट बघा किती चालली. आणि आपल्याला त्यातून आउटपुट मिळतो किती? 0%. शासनाने नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. आपले सर एवढे जीव तोडून सांगतायत, तर आपलं असं कर्तव्य बनतं की आपण त्या उपक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि मी एक विद्यार्थी म्हणून कळकळीने सांगतोय, मला काही सरांनी प्रवृत्त नाही केली तू सांगच म्हणून. मला एक कळकळीने वाटतं, कारण मी तुमच्या स्टेजमधला आहे, आपण सगळे एका स्टेजमधले आहोत. करिअरचं इम्पॉर्टन्स ह्या वयात नाही कळलं तर कधीच कळणार नाही. 15 ते 25 वय आपलं जे काय करायचं त्याच वयात करायचंय. करिअर घडवायचं की बिघडवायचं. आता करिअर घडवायला जो चान्स मिळाला आहे, 2 वर्ष आपले पाण्यात गेले कोरोनामुळे, जो भेटलाय चान्स त्याचा फायदा घेणं, विशेषतः मुलींनी सर. मुलं तर करणार, मुलं टाइमपास नंतर करते ऍटलिस्ट ₹300, पण मुली किती कमी सर त्याच्यामध्ये मुलींचा सहभाग. आणि आपल्याबरोबर उपस्थिती बघा ही वाढली पाहिजे. ज्यावेळेस मुलींची उपस्थिती ज्या क्षेत्रामध्ये जास्त असते ना, तो ते क्षेत्र कधी पुढे जातं ह्यापर्यंत रेकॉर्ड असेल. आता या उपक्रमामध्ये मुलींनी सहभाग घेतला तर ऍटलिस्ट 10 मुली तरी काही करतील आयुष्यात, काहीतरी करतील. याचा नॉलेजचा फायदा होईल. सर मला असं वाटतं की सगळ्यांनी सहभाग घ्यावा. शक्यतो बरी नसर पैशाचे ऍडजस्टमेंट एकमेकाला करा, कोऑपरेट करा एकमेकाला सध्या तरी, आणि त्यामध्ये भाग घ्या. शक्यतो बरी प्रत्येकाला फायदाच होईल आम्हाला विश्वास आहे. आणि जेवढे आपले शिक्षक सांगतात, आता फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना स्पेशल सांगितलं की 3 वर्ष आहेत आयुष्यात, 3 वर्ष ग्रॅज्युएशनचे आहेत. तुम्हाला 3 वर्षानंतर छातीटोपणे सांगता आलं पाहिजे की मी या क्षेत्रामध्ये, या विषयामध्ये मी ग्रॅज्युएट आहे, हिस्ट्रीमध्ये, पॉलिटिकल सायन्समध्ये. आत्मविश्वासाने सांगू तेव्हा शकाल तुम्ही ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला येऊ. आम्ही आत्मविश्वास सांगू शकत नाही, सिरियस सांगू शकत नाही, कारण आमच्या कोविडमध्ये गेले. आज 10वीचे 12वीचे आमचं ग्रॅज्युएशन झाले.
ज्यांचं कोविडमध्ये शैक्षणिक वर्ष गेलेले ना ते छाती ठोकपणे सांगू शकत नाही, भले तो विद्यार्थी 10 वर्ष टॉपर राहिला असो, कारण तो सांगू शकत नाही त्याची कॉपी वाढत झालाय. कोविडमुळे कळले आपल्याला. हुशार विद्यार्थी सुद्धा बिघडले, हँडरायटिंग पोरांची खराब झाली. तुमच्याकडे 3 वर्ष आहेत, विद्यार्थी एवढी संख्या असतात विद्यार्थ्यांची, सगळे शिक्षक वर्ग चांगले आहेत आपल्याकडे. आपलं फक्त काम आहे रोज कॉलेजला येणं आणि कॉलेज करणं. आणि बीएचा जो सिलेबस आहे तो एवढा हार्ड नाही. हा सगळा आपण 10वी पर्यंत हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स सगळं वाचलेलं आहे. आपल्याला फक्त त्यामध्ये डिग्री घ्यायची, विषय फक्त एवढा आहे, अवघड काहीच नाहीये. सगळ्यांनी यावं. एक विद्यार्थी म्हणून तुमच्यामधला एक भाऊ मला माना किंवा एक मित्र मला माना, एक कळकळी सांगतो की शिक्षक करताय तेवढे जीवतोडीनं त्यांच्या प्रयत्नांना साथ द्या. साथ कसं नव्हतं, कमीत कमी आडो मारा तरी घालू नका त्यांना जे करायचंय ते करून द्या आणि आपल्या कॉलेजला पुढे जाऊन द्या, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. एवढा मी आपल्या प्राचार्य, आपले माजी प्राचार्य नलावडे सरांनी आपल्या कॉलेजमधून आजपर्यंत मला सरांनी मला खूप फोर्स केला. म्हणजे माझी इच्छा नव्हती, मी क्रिकेट खेळतो, सरांना कळलं आणि सर मला बोलले की विद्यापीठाच्या ज्या सिलेक्शन ट्रायल सुरू होणार आहेत तर तू तयार आहे का. माझी परीक्षा जवळ आली, मी बोललो सर माझ्याकडे वेळ नाही, मी नाही जाऊ शकत. पण सर बोलले आजपर्यंत आपल्या कॉलेज सुरू झाल्यापासून कुणीच पार्टिसिपेट केलेली नाही क्रिकेटसाठी, तुझ्याकडे चान्स आहे, तुझ्याकडे कौशल्य आहे, तू ट्राय कर जा. आणि सरांनी मला विशेषतः मी म्हणलं सर माझ्याकडे कुठल्याच साहित्य नाही त्या ठिकाणी खेळायचं म्हणल्यावरती पॅड पासून बॅट पर्यंत ग्लव्स पर्यंत सगळं काही माझ्याकडे काहीच नाही म्हणलं. सरांनी सगळं एका दिवसात माझ्याकडे ऑर्गनाईज केलं, इकडं तिकडं जुळवलं आणि मला पाठवलं. ते ठिकाणी आपले सर सुद्धा आलते, गांधी सर सुद्धा आलते, माझ्यासाठी दिवसभर सोबत होते. आणि पण असं झालं की म्हणजे कोविडचं परत तिसरी लाट आली आणि ते जे सामने होते ते खूप ढकलले गेले. पण सरांनी मला खूप सहाय्य केलं आणि म्हणले की तू जा. आणि मला आनंद वाटला की एका विद्यार्थ्यासाठी सर एवढे कळकळीने करतात तर सगळ्यांसाठी किती करतील, ही विशेष गोष्ट आहे. तर सरांचं खरं आभार मानतो. मला असं वाटतं की प्रत्येक जण येतील आणि आपल्या कॉलेजला एक नवी ओळख निर्माण करून देईल, असंच मला विश्वास वाटतो सगळ्यांकडनं. आणि मी सगळ्यांना शुभेच्छा देतो येणाऱ्या काळासाठी, आपल्या कॉलेजला आणि आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या शिक्षकांना. थांबतो सर, धन्यवाद. या ठिकाणी या विद्यार्थ्यानंतर कोणामध्ये बोलायचं असेल, मनोगत व्यक्त करायचं असेल, मुलींमधून विशेष करून पण आहे का विद्यार्थी आहे म्हणजे एका दुसरा तुमच्या काही अशा आकांक्षा अपेक्षा काही असतील त्या तुम्ही मांडू शकता त्या ठिकाणी. काही समस्या त्याही मांडू शकता, ते सांगू शकतात. काही अपेक्षा आहेत त्याही सांगू शकतात, काही समस्या आहेत त्याही मांडू शकतात. त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न आपल्या माझ्या प्राचार्य या ठिकाणी करेल. पुढे आहे अजून ठीक आहे. आता त्यांची तयारी नाही, पुढच्या वेळी नक्कीच होतील अशी त्यांच्याकडून आपण अपेक्षा करूया. तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी योगेश देवाळ हा नेहमीच आपल्या समोर अतिशय व्यवस्थित पद्धतीने आपल्या विषयाला मांडणी करतो आणि त्याला जे काही अनुभव आलेले असतात तो शेअर करत असतो. असेच अनुभव आणि अशीच माहिती प्रत्येक विद्यार्थ्याने जागृत होऊन आपण आपले विचार मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्र तो तळतळीने सांगत होता, जीव तोडून सांगत होता आणि ते तुमच्यासाठी सांगत होता. आम्ही बी तेच सांगतो तुम्हाला. तर तो त्याला यासाठी पुढे केलं की त्याला त्याच्याकडे मांडण्याची कला आहे, त्याच्याकडे कौशल्य आहे आणि तो तुमच्यातलाच आहे, तुमचाच प्रतिनिधी तळीचा विद्यार्थी आहे. जर ना त्याच्या तुम्ही काहीतरी गुण घ्या आणि महाविद्यालयामध्ये येण्याची येत जा आणि तुमच्यामधले जे पोटेन्शियल आहे, तुमच्यातले जे कलागुण आहेत ते कलागुण जेव्हा कळतील आम्हाला, जेव्हा तुम्ही महाविद्यालयामध्ये येणार की प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काही गट आहेत, ते गट निर्णयाचं काम तेव्हा करू आम्ही जेव्हा तुम्ही आमच्या समोर येणार, आमच्याशी संपर्क साधणार, आमच्याशी संवाद साधणार. त्यानंतर कळेल की कोणत्या विद्यार्थ्यांचे काय पोटेन्शियल आहे आणि त्या पोटेन्शियलला चालना देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व टीम या ठिकाणी सज्ज आहोत, नेहमी प्रयत्न करणार आहोत. आणि इथून पुढे सर्व ते विद्यार्थ्यांमध्ये जे गट आहेत ते गट आम्ही बाहेर काढण्याचे प्रयत्न करू. एखाद्यामध्ये कल्चरचं असेल, एखाद्यामध्ये स्पोर्टचं असेल, एखाद्यामध्ये बिझनेसचं असेल, एखाद्यामध्ये एखादा आयएस वगैरे एक्झाम देण्याची त्याच्यामध्ये गट्स असतील तर हे ओळखू आम्ही आणि तशा पद्धतीने तुम्हाला पुषप करण्याचं कार्य त्या ठिकाणी सर्व टीम आपण करणार आहे. यानंतर मी महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉक्टर चंद्रसेनजी कोठावडे सर यांना मी विनंती करतो की त्यांना विद्यार्थ्यांना संबोधित करावं. आजच्या आपल्या या छत्रपती कला महाविद्यालय पाचोड काय सर आज आपण आपल्या महाविद्यालयातील कला प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांचा खास मेळावा संपन्न करत आहोत. या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर सुरेश नलावडे सर, आपल्या महाविद्यालयातील नॅकचे कोऑर्डिनेटर, जे महाविद्यालयाचं नॅक ला अधिकाधिक ग्रेड मिळावा म्हणून विशेष मेहनत घेतात, ज्याला तुम्ही अहोरात्र मेहनत घेतात, असे मानसशास्त्राचे विभागातील सर डॉक्टर संदीप सातुनकर सर, आपल्या महाविद्यालयातील नुकतंच ज्यांनी तुम्हाला करिअर कट्ट्याचा परिचय करून दिला ते समाजशास्त्राचे विभाग प्रमुख आणि आपल्या महाविद्यालयातील करिअर कट्ट्याचे समन्वयक, जे तुमच्यासाठी करिअर निर्माण करण्यासाठी जी माहिती पाहिजे ती माहिती तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला घरी बसून पाहण्यासाठी उपलब्ध करून देणार आहेत ते डॉक्टर गांधी बारात सर. आपल्या महाविद्यालयामध्ये नॅकची प्रक्रिया चालू आहे. NAAC म्हणजे नॅक, राष्ट्रीय अधिस्वीकृती आणि अधिमूल्यांकन परिषद, ही बेंगलोर स्थित संस्था आहे भारत सरकारची. आणि ही संस्था भारतभर जेवढे वरिष्ठ महाविद्यालय आहेत त्या वरिष्ठ महाविद्यालयामध्ये येऊन तपासणी करत असतात आणि त्या महाविद्यालयाला ग्रेड देत असतात. अ ग्रेड, ब ग्रेड, क ग्रेड या पद्धतीने. आणि ज्या महाविद्यालयाला चांगला ग्रेड मिळेल त्या महाविद्यालयाचा सन्मान वाढत असतो. नुसता सन्मानच वाढत नसतो, तर भारत सरकारच्या अनुदानाच्या वेगवेगळ्या योजना असतात, त्या अनुदान मिळण्याकरता अधिक ग्रेड मिळालेल्या महाविद्यालयाला प्राधान्य दिलं जातं. अधिक अनुदान मिळतं आणि त्या अनुदानामधून महाविद्यालयामध्ये पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या विकासाच्या योजना अंमलात आणल्या जातात. जसं समजा आपल्या महाविद्यालयाला A ग्रेड मिळाला उदाहरणार्थ, आणि A ग्रेड मिळाला तर मग आपण भारत सरकारकडे पैसे मिळण्यासाठी, अनुदान मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करू शकतो. कोणता प्रस्ताव सादर करू शकतो की महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना राहण्यासाठी हॉस्टेल नाही तर हॉस्टेलचा प्रस्ताव सादर करू शकतो. विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये राहण्यासाठी हॉस्टेल नाही तर हॉस्टेलचा प्रस्ताव सादर करू शकतो. आणि महाविद्यालयामध्ये मिळालेल्या अनुदानातून वसतिगृहाची निर्मिती करू शकतो. 150 विद्यार्थ्यांसाठी, 150 विद्यार्थिनींसाठी 300 विद्यार्थी महाविद्यालयाच्या कॅम्पस मध्ये निवास करू शकतात. आणि जे विद्यार्थी महाविद्यालयाच्या कॅम्पस मध्ये निवास करतात, निवास करून महाविद्यालयाचे क्लास करतात, जे महाविद्यालयाच्या प्रिमायसेस मध्ये राहून अभ्यास करतात, मला चांगला अनुभव आहे, असे विद्यार्थी अभ्यासामध्ये पारंगत होत असतात. आणि अभ्यासामध्ये जे विद्यार्थी पारंगत होतात ते त्यांचं करिअर निर्माण करण्यामध्ये अग्रेसर राहत असतात. म्हणून महाविद्यालयामध्ये नॅक करून घेणे गरजेचे आहे. त्या संदर्भात जैन सरांनी आणि कदम सरांनी सांगितलं की ते SSS ची एक ऍक्टिव्हिटी असते, स्टुडंट सर्वे अँड सॅटिस्फॅक्शन.
त्या अनुषंगाने त्यांनी ती बाबी सांगितल्यात. मी पुन्हा ते पुनरुक्त करणार नाही. त्याला जोडून जे आवश्यक आहे तेवढं मी तुमच्या समोर बोलणार आहे. त्या स्टुडंट सर्वे अँड सॅटिस्फॅक्शनच्या निमित्ताने त्या नॅकच्या संस्थेकडून तुमच्याकडे मेल येईल. तो क्वेश्चनेअर असतात, प्रश्न संच असतो, प्रश्नावली असते आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देणे अपेक्षित असतं. आपल्या महाविद्यालयाचा ग्रेड उंचावेल या पद्धतीने तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देणे अपेक्षित आहे. ग्रेड का उंचावला पाहिजे तर तुम्हाला सांगितलं, आपल्याला भारत सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारचं अनुदान प्राप्त करायचं आहे आणि त्या अनुदानातून तुमच्यासाठी सुविधा, तुमच्यासाठी सवलती आपण उभ्या करणार आहोत. तुम्हाला मेलच्या त्या प्रश्नावलीचं उत्तर तर द्यायचंय, परंतु ते उत्तर तुम्हाला मेल आल्याबरोबर 2-3 घंट्यामध्ये परत उत्तर त्या नॅकच्या त्या बेंगलोरच्या संस्थेला परत पोहोचलं पाहिजे. त्याला पण महत्व आहे. क्विक रेस्पॉन्स, बरोबर ना सर? क्विक रेस्पॉन्स, तात्काळ प्रतिसाद. तुमच्याकडे मेल आला, समजा आता ग्रेड धरा, आता समजा सकाळी 10 वाजता मेल आला, आज सकाळी 10 वाजता मेल आला, तर ते मेलला तुम्ही क्विक रिस्पॉन्स द्यायचा आहे. तासात, 2 तासात, 3 घंट्याच्या आत एवढे नॅक कडून आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मेल येतील, 3 घंट्याच्या आत त्या मेलला तुमच्याकडून उत्तर परत दिलं पाहिजे. क्विक रिस्पॉन्स करण्याला सुद्धा फार महत्व आहे. क्विक रिस्पॉन्स करण्याला काय महत्व लक्षात घ्या. नॅकच्या संदर्भातली जी काही टीम आहे, आपल्या कॉलेजचा प्रभाव निर्माण होत असतो. आपल्या कॉलेजचा प्रभाव निर्माण होत असतो आणि कॉलेजचा प्रभाव निर्माण करण्यासाठी वेगवेगळे घटक असतात. जसे की महाविद्यालयातील प्राध्यापक, आता सांगितलं योगेश दहिवाणी, सगळे प्राध्यापक डॉक्टरेट आहेत. सगळे प्राध्यापक डॉक्टरेट आहेत. हे सुद्धा नॅकच्या पीअर टीमवर प्रभाव निर्माण करणारा घटक आहे. महाविद्यालयामध्ये संपूर्ण ग्रंथालय, त्याचा प्रभाव त्या पीअर टीमवर होत असतो. चांगला प्रभाव, सकारात्मक प्रभाव. आपल्या महाविद्यालयामध्ये नियमित वर्ग होतात, त्याचा सकारात्मक प्रभाव पीअर टीमच्या मनावर होत असतो. आपल्या महाविद्यालयातले विद्यार्थी नियमित क्लास करतात आणि कॉपी मुक्त परीक्षा देतात, अभ्यास करून परीक्षा देतात. ते पीअर टीम 2 दिवसामध्ये जरी आपल्याकडे येणार असली तरी ते मागचा पुढचा चौकशी, पाहणी करत असतात आणि माहिती घेत असतात. आणि म्हणून आपल्या महाविद्यालयाच्या अनुषंगाने जी जी गोष्ट त्या पीअर टीमला माहित होईल ती चांगल्या दर्जाचीच माहिती झाली पाहिजे. महाविद्यालयाच्या ग्रेडवर विपरीत परिणाम होईल अशा प्रकारचं कोणतीही माहिती पीअर टीमच्या कानावर जाता कामा नये. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून मी तुम्हाला या निमित्ताने हे सांगेन की ट्रिपल एसच्या संदर्भामध्ये की जितका लवकर तुम्हाला क्विक रेस्पॉन्स करता येईल तितका क्विक रेस्पॉन्स करायचा. आणि तो क्विक रेस्पॉन्स करण्यासाठी तुमचे जे संबंधित प्राध्यापक आहेत त्या प्राध्यापकांशी संवाद साधणे किंवा संपर्क करणे महत्त्वाचे आहे. दुसरी बाब, मला हा जो आजचा मेळावा मी आता बघतो आहे, तर परवा सर इंग्लिशचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला म्हटले की मला खूप आनंद झाला, कारण तिथं काही तुमचे विद्यार्थी इंग्लिश मध्ये बोलल्या, इंग्लिश मध्ये भाषण केलं. ही प्राध्यापकाच्या मनाला आणि प्राचार्याच्या मनाला आनंद देणारी गोष्ट आहे. तुम्ही आता एवढ्या संख्येने महाविद्यालयामध्ये उपस्थित झाला, 2-3 विद्यार्थ्यांचा समोर बोलावून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुमचं स्वागत करायला मिळालं आम्हाला. ते प्रातिनिधिक स्वरूपाचं स्वागत आहे.
आम्ही असं समजतो व्यासपीठावरून की आम्ही सर्व विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलेलं आहे. तुम्ही महाविद्यालयामध्ये आलात, आम्हाला आनंद झाला. तुम्ही असं रोज महाविद्यालयामध्ये येत राहिलात तर आमचा आनंद रोज आम्हाला मिळणार आहे. एकीकडे आम्हाला आनंद मिळणार आहे, दुसरीकडे तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी होणार आहे. तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी झाली तर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये मजबूत पकड निर्माण करणार आहेत. तुम्ही तुमच्या पायावर उभं राहणार आहेत आणि 4-2 वर्षानंतर या मध्ये वर्गात बसलेले विद्यार्थी 4-5 वर्षानंतर आमच्याकडे आले, सर मी PSI झालो आहे, सर मी तहसीलदार झालो आहे, DYSP झालो आहे, कलेक्टर झालो आहे, असं जर भेटायला विद्यार्थी आले तर आमचा आनंद पण आणखी गगनामध्ये पावणार नाही. म्हणून ही बाब जी आहे ती या ठिकाणी मला तुम्हाला सांगायची आहे की तुम्ही एवढ्या अल्प सूचनेवर या महाविद्यालयामध्ये या मेळाव्यासाठी आलेला आहात. म्हणून एकदा मोठ्याने तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. तुम्ही आता महाविद्यालयामध्ये येणे आजच्या मेळाव्याच्या निमित्ताने चालू केलेले आहे आणि आता महाविद्यालयामध्ये येणे चालू केलेले आहे आणि हे येणे आता अखंडितपणे चालू राहिले पाहिजे. विद्यार्थी मित्र हो, आम्ही सगळे कुणीतरी सांगितले की सगळे ग्रामीण भागातलेच आहोत. आपण सगळे ग्रामीण भागातले आहात. पाचोड हे मोठ्या हायवेवर गाव आहे परंतु ग्रामीण भागात आहे. आपल्या पासून 1 तासाच्या अंतरावर महानगर आहे औरंगाबाद. औरंगाबाद मधले विद्यार्थी आणि समजा आपल्या पाचोड महाविद्यालयामधले विद्यार्थी, औरंगाबाद शहरामध्ये शिकणारे विद्यार्थी, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या तिथे सुविधा मिळतात. कोचिंग क्लास अटेंड करायला मिळत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सवलती मिळतात आणि कमी नॉलेज असलं तरी ते स्मार्ट असतात. लक्षात घ्या, नॉलेज कमी असतं, गुणवत्ता कमी असते, परंतु बोलायला झटपट, राहायला सुद्धा. आपल्या ग्रामीण भागातल्या महाविद्यालयाच्या तुमच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा विचार करू तेव्हा माझा दुर्दम्य आत्मविश्वास आहे की ग्रामीण भागातले विद्यार्थी हे शहरी भागातल्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त हुशार असतात. पुनरुक्त करतो ते वाक्याला. ग्रामीण भागातले आपल्या महाविद्यालयासारख्या महाविद्यालयातले विद्यार्थी शहरी भागातल्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक हुशार असतात, परंतु ते परीक्षेमध्ये मागे राहतात. हे पण वास्तव आहे. मग ते परीक्षेमध्ये का मागे राहतात त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपण मेहनत करण्यामध्ये कमी पडतो, अभ्यास करण्यामध्ये कमी पडतो, स्मार्ट वर्क करण्यामध्ये कमी पडतो आणि म्हणून आपण मागे राहतो. म्हणून या महाविद्यालयाचा विद्यार्थी सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या मध्ये मागे राहू नये म्हणून करिअर कट्टा हा उपक्रम महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला आहे. आणि त्या करिअर कट्ट्याचे महाविद्यालयातले समन्वयक आपल्याकडे बारायत सर आहेत आणि डॉक्टर गावंडे सर आहेत. तुम्हाला ते वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहेत. हा फॉर्म त्यांनी माझ्याकडे दिलेला आहे, तुमच्या सर्वांकडे तो पोहोचलेला असेल. द्यायचा बारायत सर तुम्हाला हा फॉर्म देतील. हा सर्वांनी फॉर्म घ्यावायचा आहे आणि तो ताबडतोबीने भरून द्यायचा आहे. आणि त्याचे जे काही शुल्क असेल ते शुल्क सुद्धा त्या फॉर्म बरोबर
द्यावयाचे आहे. तुमच्याच बांधवांनी सांगितलं की शुल्क भरणं काही मोठं आवड नाही. त्या योगेश जवळचं सुद्धा मी खूप अभिनंदन करतो, त्याच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा. तुमच्यासाठी ते मॉडेल आहे, मॉडेल. विद्यार्थी असताना व्यासपीठावर येऊन भाषण कसं करावं हे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. जसे आमचे प्राध्यापक अस्खलितपणे भाषण करत असतील, तेवढंच अस्खलितपणे तुमचाच बांधव तुमच्या समोर बोललेला आहे. मग एक बांधव जर इतक्या अस्खलितपणे ज्ञान संपन्न पद्धतीने करिअर बद्दल तुम्हाला जाग करत होता, तर इथं बसलेला प्रत्येक विद्यार्थी त्याच्या लेवलवर जाऊन पोहोचू शकतो. प्रत्येक विद्यार्थी त्याच्या लेवलवर जाऊन पोहोचू शकतो. त्याच्यासारखं व्यासपीठावर येऊन धाडस दाखवू शकतो, आपले विचार चांगल्या प्रकारे मांडू शकतो आणि चार चौघांमध्ये उठून दिसू शकतो. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय, वेगळं काय असतं, त्या योग्य देवळाकडे बघितल्यानंतर लक्षात येतं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असायला पाहिजे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी महाविद्यालय आहेत. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी महाविद्यालय आहेत. तुम्ही नियमितपणे महाविद्यालयामध्ये येत चला. आमचे सर्व प्राध्यापक तासिका घेण्यासाठी उत्सुक आहेत. तुम्ही सर्वांनी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाइम टेबल पाहिला असेल. कुणाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाइम टेबल आला नाही तर हात वर करा. सर्वांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाइम टेबल आलेला आहे. मग तो प्रश्न चिन्ह उभा राहिला. टाइम टेबल तुम्हाला पोहोचलेला आहे, परंतु तुम्ही कॉलेजमध्ये पोहोचलेले नाहीत. टाइम टेबल तुम्हाला पोहोचलेला आहे. मी मुद्दाम सर्वांच्या मागे लागून आणि हे सर्वांनी सुद्धा उत्सुकतेने म्हणजे हिरिरीने आपल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना पाचारण करायचे आहे, विद्यार्थ्यांचे वर्ग घ्यायचे आहेत, या उद्देशाने तुम्हाला टाइम टेबल तुमच्या व्हॉट्सअप वर पोहोचवलेला आहे. मग मला सांगा, एवढ्या संख्येने तुम्ही आता आलेला आहात, एवढ्या संख्येने वेळापत्रकानुसार तासिका करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये येणे अपेक्षित आहे. परंतु तसं चित्र दिसत नाही. तसं चित्र दिसलं पाहिजे. तसं चित्र का दिसत नाही, या संबंधीची कारण जर कोणाची वैयक्तिक कारण असतील तर ती वैयक्तिक कारण आम्हाला येऊन किंवा आमच्या प्राध्यापकाला येऊन जर तुम्ही सांगितली. उदाहरणार्थ काही विद्यार्थिनींनी सांगितलं मला की आमचे पालक आम्हाला कॉलेजला येऊ देत नाही. असे किती विद्यार्थिनींचे बाब आहे, ती जर आम्हाला येऊन सांगितली ना, तर आम्ही तुमच्या पालकांना फोनवरून कन्व्हिन्स करू. फोनवरून कन्व्हिन्स नाही झाले तर तुमच्या घरी येऊन तुमच्या पालकांची भेट घेऊ आणि पालकांना समजावून सांगू मुलींना शिक्षणासाठी महाविद्यालयामध्ये पाठविलं पाहिजे. मुलांच्या संदर्भामध्ये आमच्या एका सरांनी सांगितलं की ते कुठं ना कुठं काही काम करतात आणि कुठं ना कुठं काही काम करत असल्यामुळे ते महाविद्यालयामध्ये येऊ शकत नाही. काम जरूर करा, परंतु महाविद्यालयातल्या तासिकांच्या वेळापत्रकाप्रमाणे तास करा आणि उरलेल्या वेळेमध्ये तुम्ही काम करा. तुम्हाला तुमच्या आयुष्याचे नियोजन करायचे आहे, लक्षात ठेवा. फार गंभीरपणाने तुम्ही ऐकलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या आयुष्याचे नियोजन करायचे आहे आणि थातूर मातूर काम मात वेळ घालून महाविद्यालयामध्ये
महत्वपूर्ण ज्ञानार्जन करण्याचा वेळ टाळून हे 2-3 वर्ष जर तुमचे 3 वर्ष जर तुमचे निष्फळ गेले तर आयुष्याचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, आयुष्याचा नाश म्हणतो मी. मग तुम्ही विचार करा, तुम्हाला तुमच्या आयुष्याचा नाश करायचा आहे का तुम्हाला तुमच्या आयुष्याचं सोनं करायचं आहे? तुम्ही जर नियमितपणे महाविद्यालयामध्ये आलात, नियमितपणे तासिका केल्या, महाविद्यालयामध्ये तासिके व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाची रेलचेल होणार आहे. महाविद्यालयामध्ये तासिका व्यतिरिक्त तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. त्यामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन असेल. वार्षिक स्नेहसंमेलन घ्यायचे आपल्याला यावर्षी, पण जसं वेळापत्रक तुमच्या व्हॉट्सअपवर टाकलंय त्याला किती दिवस झाले? आठवड्यापेक्षा जास्त. 10 दिवसापेक्षा जास्त झाले. आणि विद्यार्थी किती येतात? मी 5-6 विद्यार्थी पाहतो. ते विद्यार्थी 5-6 पुन्हा तर वार्षिक स्नेहसंमेलन घ्यायचं. एकीकडे पाठीमागच्या काळामध्ये आपल्याला जायचं नाही, परंतु साधारणपणे कार्यक्रम होत नाहीत म्हणून विद्यार्थी येत नाहीत आणि विद्यार्थी येत नाहीत म्हणून कार्यक्रम होत नाहीत. तासिका होत नाहीत म्हणून विद्यार्थी येत नाहीत आणि विद्यार्थी येत नाहीत म्हणून हे दुष्ट चक्र आता भेदायचे आहे. हे दुष्ट चक्र बंद पाडायचे आहे आणि हे दुष्ट चक्र बंद पाडण्यासाठी आमचे प्राध्यापक उत्सुक आहेत. तुम्ही उत्सुक असले पाहिजे. जर तुम्ही कॉलेजमध्ये आलात तर तुम्हाला तुमच्या नॉलेजमध्ये तर भर पडेल, परंतु एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल होणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा होणार आहे. कुणाला उद्योग सुरू करायचा आहे, कुणाला चांगली नोकरी प्राप्त करायची, या माध्यमातून प्रत्येकाला चांगला नागरिक निर्माण व्हायचंय. आणि हे जर सगळं व्हायचं असेल तर ज्ञानार्जन करण्यासाठी तुम्हाला नियमितपणाने महाविद्यालयामध्ये आलं पाहिजे. आणि या निमित्ताने मी आपल्याला मुद्दाम आवाहन करतो की महाविद्यालयामध्ये तुम्ही आता येत चला. तासिका होत राहतील, तासिका करत चला, अभ्यास करा. तुम्हाला माहित असेल वर्तमानपत्रामध्ये तुम्ही वाचत असाल की जून मध्ये तुमची आता येणारी परीक्षा होणार आहे. जून मध्ये आता आपण एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आहोत. पूर्ण मे महिना बाकी आहे, म्हणजे 1.25 महिना बाकी आहे. दरम्यानच्या काळामध्ये परीक्षेचे फॉर्म भरण्याच्या तारखा निघतील. तुम्ही नियमितपणे ह्या सगळ्या गोष्टी जशा जशा महाविद्यालयाच्या सूचना येतील, जशा जशा महाविद्यालयाच्या सूचना येतील त्या त्या सूचनेवर हुकूम महाविद्यालयामध्ये येण्याचा आणि त्या सूचनेप्रमाणे त्या सूचनांचं पालन करण्याचा प्रयत्न जरूर केला पाहिजे. असं जर तुम्ही कराल तर तुमच्या जीवनामध्ये बदल होईल. तुमच्या जीवनामध्ये सुधारणा होईल. तुमच्या मनामध्ये आयुष्याबद्दल चांगली महत्वाकांक्षा निर्माण होईल. तुमच्या मनामध्ये चांगल्या विचाराची बैठक निर्माण होईल.
आणि एक समाजामध्ये शिवछत्रपती महाविद्यालयाचा विद्यार्थी जेव्हा पदवीधर बाहेर पडेल तेव्हा तो समाजामध्ये ताट मानेने जीवन जगला पाहिजे, अशा प्रकारची बाब या ठिकाणी तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने आपण वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक उपक्रम आयोजित करणार आहे. मागे एका कार्यक्रमामध्ये मी सांगितलं, पुन्हा आता मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून ते मी पुनरुक्त करतो. वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने जे वेगवेगळे कार्यक्रम असतात त्यामध्ये मग कथाकथन असेल, काव्य वाचन स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, उत्स्फूर्त संभाषण असेल, प्रश्न मंजुषा स्पर्धा असेल, शेला बागोट्याचा कार्यक्रम असेल, खेळाच्या विविध स्पर्धा आहेत, तुमची क्रिकेटची स्पर्धा असेल, कबड्डी असतील, खो खो असेल, व्हॉलीबॉल असेल, उंच उडी असो नाही लांब उडी असो, सगळ्या प्रकारच्या स्पर्धा वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणार आहेत. परंतु 4-5 विद्यार्थी आले तर काय करणार? इथं बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मी जरा तळमळीनं आणि कळकळीनं आवाहन करणार आहे, इथून पुढच्या काळामध्ये महाविद्यालयामध्ये तुम्ही आता आलं पाहिजे. मला वाटतं 50 पेक्षा जास्त विद्यार्थी असतील, 50 पेक्षा जास्त विद्यार्थी बसलेले आहेत इथं. तुमच्यावर पुन्हा एक जबाबदारी आणून तुम्ही तर महाविद्यालयामध्ये नियमितपणाने आलंच पाहिजे, परंतु तुम्ही तुमच्या मित्रांना आणि मैत्रिणींना 5-10 मित्रांना 5-10 मैत्रिणींना संपर्कातल्या फोन करा आणि सांगा आता महाविद्यालय बदललंय. तुम्ही डोळ्याने बघत आहात, मी जरी सांगत असलो तरी तुम्ही डोळ्याने बघत आहात, महाविद्यालय बदललंय. महाविद्यालयाने सुधारणेची कूस धरली आणि महाविद्यालय बदललं आहे तर आपल्याला सुद्धा बदललं पाहिजे, आपल्याला सुद्धा सुधारलं पाहिजे आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचं कल्याण करून घेतलं पाहिजे. शिक्षणाचं महत्त्व तुम्हाला सांगायची गरज नाही. शिक्षणाने माणूस मोठा होतो हे तुम्हाला सांगायची गरज आहे. शिक्षणाने माणूस मोठा होतो, अंगाने नाही, विचाराने, ज्ञानाने, सगळ्याच बाबतीमध्ये. इथं समोर बसलेली जी प्राध्यापक मंडळी आहेत, समोर बसलेले प्राध्यापक मंडळी आहेत, हे कशामुळे समोर बसलेले आहेत? शिक्षणामुळे. शिक्षण चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्यामुळे कॉपी करून परीक्षा देऊन ते इकडे जाऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला आता हेही सांगतो शेवटी, जून मध्ये तुमच्या परीक्षा होणार आहेत. परीक्षा कॉपी मुक्त वातावरणामध्ये होतील. परीक्षा कॉपी मुक्त वातावरणामध्ये होतील. परीक्षा चालू असताना कुणालाही कॉपी करता येणार नाही. मग तो कोणीही 30 मार्क असला तरी त्याला सुद्धा कॉपी करता येणार नाही. हे एकदा तुमच्या मनामध्ये चांगली फुंगाट बांधा आणि मग कुणी म्हणता कामा नाही की सर आम्हाला वर्ग झाले नाही, शिकवलंच नाही, प्राध्यापकाने नोट्स दिल्या नाहीत, आम्ही अभ्यासच केला नाही, आम्हाला असलीच सवय आहे. हे सांगायला तुम्हाला कुठल्याही प्रकारचा
वाव राहणार नाही. म्हणून तुम्हाला या निमित्ताने मी आता सावधान करतो, जागरूक करतो की तुम्ही आता सातत्याने वर्गामध्ये या, महाविद्यालयामध्ये या, वर्ग करा, आमच्या प्राध्यापकांशी संपर्क साधा, ग्रंथालयामध्ये या, ग्रंथालयामध्ये बसून पुस्तकं वाचा, अभ्यास करा, वर्तमानपत्र वाचा आणि सगळ्या बाजूने तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास घडवा. आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत, तुम्ही तुमच्या कल्याणासाठी तत्पर राहा. या ठिकाणी मला वाटतं एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय प्राचार्य कोठावळे सर यांनी आपल्या सर्वांना, सर्व विद्यार्थ्यांना आव्हान केलेलं आहे की महाविद्यालयामध्ये रेग्युलर नियमित आपण आलं पाहिजे. ज्या काही मुलींच्या समस्या आहेत त्यांनी मलाही प्रत्यक्षपणे सांगितल्या, त्या समस्या जर तुम्ही सरांना सांगितल्या, जसं सांगितलं की त्या समस्या आम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सोडवण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्या समस्या कुठल्यानंतर तुम्ही महाविद्यालयामध्ये नक्कीच या, असं सर या ठिकाणी आव्हान केलेलं आहे. सर नेहमीच आम्हाला उत्स्फूर्तपणे आणि एनर्जेटिक असं भाषण आम्हाला देत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम सर्व काम करत असते. यानंतर हा वेळ बराच झालेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत माझे प्राचार्य कलावी सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. विद्यार्थी मेळावा, या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय कोठावळे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले करिअर कट्टाचे प्रमुख डॉक्टर बानायत सर, महाविद्यालयाचे मॅच कॉर्डिनेटर श्री सातनकर सर, ट्रिपल एच चे प्रमुख कदम सर आणि जैन सर, आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथालयाचे प्रमुख व्यासपीठावर उपस्थित असलेले भिडवे सर, महाविद्यालयातील सर्व सहकारी मित्र, उपस्थित विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्र, अगदी नाविन्यपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी घेतोय. विद्यार्थ्यांना हे सध्या जर बघितलं तर स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेच्या युगात जर टिकायचं असेल तर आपण अभ्यास केला पाहिजे, आपण नवीन माहिती घेतली पाहिजे, आपलं स्वतःचं नियोजन केलं पाहिजे. हे अतिशय महत्वाचं आहे. यासाठी महाविद्यालयात करिअर कट्ट्याची आपण या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. महाराष्ट्र शासनाने जे आपल्याला अडचणी आहे, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला शहरी भागात जाऊन शिक्षण घेता येत नाही, वेगवेगळे क्लासेस करता येत नाही, यासाठी करिअर कट्ट्याच्या माध्यमातून शहरी भागातले चांगले ऑफिसर, चांगले मार्गदर्शक हे आपल्यापर्यंत कसे पोहोचतील त्याचं मार्गदर्शन आपल्याला कसं मिळेल, यासाठी करिअर कट्टा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे. ग्रामीण भागातली विद्यार्थी संख्या
परिस्थिती हलाखीची असते हे शासनाने जाणलं आणि हे विद्यार्थ्यांना याची उणीव भासू नये, विद्यार्थ्याला चांगलं मार्गदर्शन मिळावं या उद्देशाने बचत गटाची निर्मिती केलेली. मित्र हो, मला सांगायला ठिकाणी आनंद वाटेल, या ठिकाणी कोठाळे सर उपस्थित आहेत. मागच्या म्हणजे यांच्याकडे आपल्या कॉलेज बरोबर मॉडर्न कॉलेज घनसावंगीचा सुद्धा प्रभारी चार्ज आहे. मागच्या वर्षी मॉडर्न कॉलेजने महाराष्ट्रात पहिला नंबर मिळवलेला आहे आणि सरांनाही महाराष्ट्र शासनाचं एक उत्कृष्ट प्राचार्य म्हणून गौरवण्यात आलेला आहे. आणि त्याची पुनरावृत्ती या भागातल्या विद्यार्थ्याला व्हावी, या महाविद्यालयात व्हावी म्हणून सरांनी मोठ्या हिरारीने तुमच्यात सहभाग घेतलेला आहे. तुम्हाला एक आव्हान केलेलं आहे. विद्यार्थी हो, याच्यात सामील व्हा. आपल्याला पुढे जायचं हा एकच उद्देश त्यांनी समोर ठेवलेला आहे. ग्रामीण भागातले विद्यार्थी फक्त विचाराने पाठीमागे आहेत. ग्रामीण भागातले विद्यार्थी जर पुढे येऊन जर गेले तर काही करू शकता, याचा अनुभव आम्हाला आलेला आहे. त्याचा एक छोटस उदाहरण सर तुम्हाला सांगतो. 2009 साली महाविद्यालयाने क्रॉस कंट्री स्पर्धा ठेवलेल्या होत्या मुलांसाठी मुलींसाठी. विद्यापीठाअंतर्गत जेवढे कॉलेज आहेत त्यामध्ये सहभागी झालेले मुलांसाठी 10 किलोमीटर, मुलींसाठी 6 किलोमीटरची ही पळण्याची स्पर्धा होती. आपण ही स्पर्धा पैठण रोडला घेतली होती. अनेक महाविद्यालयाचे शहरी भागातले विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले होते. वर्षभर सराव करणारे विद्यार्थी त्या ठिकाणी होते. अशा वेळेस आम्ही आमच्या मुलांना, आमच्या मुलींना त्यात सहभागी करून घेतलं. मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो, त्या स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयाची एक मुलगी दुसरी आणि दुसरी मुलगी 6वी आली, अशा 2 मुलींना त्यामध्ये ग्रामीण भागातले मुलं मुली पाठीमागं नाही, त्यांनी फक्त तयार राहिले पाहिजे. आणि त्या ज्या मुलींना नंबर मारले ते मुली आज देश सेवा करतायत, म्हणजे पोलीस मध्ये आहेत. म्हणजे स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर वेळ वाया जातो असं म्हणून चालणार नाही. स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्याला करिअर करता येतं. स्पर्धेमध्ये भाग घेतला विविध सर्टिफिकेट मिळतात. तुम्हाला ज्या परीक्षा द्यायच्या त्या परीक्षेला तुम्हाला गुण असतात त्या सर्टिफिकेटला. आपल्या महाविद्यालयात म्हणजे विद्यापीठांतर्गत जर स्पर्धेत सहभागी झाले, आंतर महाविद्यालय स्पर्धेत जर त्यांनी पारितोषिक मिळवून आंतर विद्यापीठासाठी जर तो पात्र झाला तर तो विद्यार्थी जर त्या वर्षी एखादे नापास होत असेल तर त्याला 25 मार्कचा ग्रेस देऊन त्याला पास करता येतं. म्हणजे विद्यार्थ्यासाठी एक सवलत आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? सर्वप्रथम विद्यार्थ्याने एक गुणगाड बांधले पाहिजे. आपण दिवसाचं नियोजन केलं पाहिजे. आपण दिवसामध्ये किती अभ्यास केला पाहिजे, किती खेळलं पाहिजे, किती मोबाईल बघितला पाहिजे, या सर्व गोष्टीचं नियोजन जर केलं तर यश मला वाटतं आपल्यापासून नक्की दूर जाणार नाही. महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धा आता होणार आहेत. दैवाने या ठिकाणी सांगितलं तर मी इंटर कॉलेज शाळा गेलो होतो, त्याला मी अनुभव सांगितला होता. त्यांनी आमची तारीफ केली, आम्ही सहकार्य केलं. मला या अपेक्षित नव्हती. मित्र ज्यावेळेस स्पर्धेला खेळायला गेला त्यावेळेस त्याच्या अंगात म्हणजे हे होतं की पण मी काही करू शकतो. तिथे गेल्यानंतर मोठी स्पर्धा झाली. अनेक स्पर्धक आले. या स्पर्धेत टिकायचं कसं त्यावेळेस शिकलं जर असेल
मला वाटलं ते सगळ्यात महत्वाचं त्यासाठी स्पर्धेत टिकायचं असेल तर आपण सातत्य आपल्या अभ्यासात ठेवलं पाहिजे, खेळात ठेवलं पाहिजे, तरच आपण स्पर्धेत टिकू. मुलींची संख्या या ठिकाणी जास्त असल्यामुळं मुलींसाठी थोडंसं बोलतो आणि माझं लांब गेलं भाषण थांबवतो. मुलींची शाळा होती त्या ठिकाणी एक स्पर्धा ठेवण्यात आली. स्पर्धेचा विषय होता सुंदर हात. सुंदर हात स्पर्धा ज्यावेळेस मॅडमनी ठेवली त्यावेळेस मग काय मुली स्पर्धा 8 दिवसांनी होणार होती. मग मुली शाळेमधून घरी गेल्या. मग काय सुरू झालं, नेल पेंट लाव, सगळं लाव, मेहंदी काढ वगैरे वगैरे खूप काही मुलींना जेवढं सस्ता येईल हातात तेवढे सोडून घेतले. सुंदर हात दिसण्यासाठी काय करता येईल आपल्याला ते सगळं केलं. मित्र, स्पर्धेचा दिवस ठरला, स्पर्धा सुरू झाली. जसे आम्ही बसलो तसेच परीक्षक समोर बसले. प्रत्येक मुलगी समोरच होती, आपल्या हातात दाखवत होती. परीक्षक मार्क टाकत होते आणि जात होते असं सगळं. अशातच एक कोपऱ्यात एक मुलगी बसली होती, ती रडत होती. स्पर्धकाच्या लक्षात आलं काही मुलगी का रडते. तिला ज्यावेळेस विचारलं तू का रडतेस म्हणून तिला बोलवलं जवळ. स्पर्धा म्हणजे बाकी सगळ्या मुली संपल्या. तिला सांगितलं का मी ह्या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही असं रडत रडत सांगताना तिचे हात पुढे केले. तर तिच्या हातावर सगळे फोड आलेले होते. त्यावेळेस परीक्षकाने तिला विचारलं हे काय झालं म्हणून. ह्या टाइम मध्ये तिची आई आजारी असल्यामुळे घरातलं काम तिनं सगळं केलेलं होतं म्हणून तिचे भांडे गुंडे घासून हाताला फोड आलेले. मित्र, त्या स्पर्धेचं बक्षीस त्या मुलीला मिळालं. सांगायचं तात्पर्य एवढंच का मेहनत करा, मेहनत केल्याशिवाय काही मिळत नाही. सुंदर हाताचे असले तरी सुंदर हात कशाला म्हटलं जातं हे त्या ठिकाणी बघा. जो मेहनत करेल, हाताला मेहनत करून पुढे येतील ते सुंदर हात. ह्या सगळ्या गोष्टी बरोबरच सरांनी आपल्याला या ठिकाणी एक आव्हान केलं. त्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात आलं पाहिजे. महाविद्यालयात येणारी संख्या खूप कमी आहे. आपल्याला विविध स्पर्धा सरांनी घोषणा केली का आपल्याला गॅदरिंग घ्यायची. गॅदरिंगसाठी स्पर्धा घ्यायच्या. या स्पर्धेचं तुम्ही जर आले तर तुमच्या स्पर्धेचं नियोजन मी तुमच्याकडूनच करून घेईन आणि तुम्ही त्या सगळे सहभागी असतात. मुलांसाठी वेगळ्या स्पर्धा होतील, मुलांसाठी वेगळ्या स्पर्धा होतील. त्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलं पाहिजे. या ठिकाणी मला ते स्थान दिलं त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. अध्यक्षीय समारोपात सरांनी परत माजी प्राचार्य या नात्याने सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केलेलं आहे की महाविद्यालयामध्ये तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे. तुमच्याशिवाय कुठलेही कार्यक्रम महाविद्यालयामध्ये होऊ शकत नाही असं त्यांनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. एक सूचना आहे, आता आभार होईल. आभार मानल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटची पुढे या ठिकाणी वाटप करण्यात येईल आणि त्याच्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या ज्या आपल्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावर आपल्याला एक फोटो सेशन घ्यायचं आहे, करायचं आहे, ग्रुप फोटो काढायचा आहे. तर त्या ठिकाणी सर्वांनी शांततेने आपल्या हाईट प्रमाणे उंचीप्रमाणे त्या ठिकाणी उभं राहायचं. त्याच्या असं वाटतं झालेला आहे. बिस्किट इथे न वाटता ग्रुप फोटो या होईल आपला बाहेर
यानंतर देण्यात येणार. बरोबर? दोन मिनिटं बसा. आता आजच्या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉक्टर बिडवे सर यांना विनंती करून त्यांनी आभार मानले. जवळपास 2.5 तासापासून आपण या ठिकाणी बसलेला आहात जे की आपल्याला सवय एवढी नाही. दुसरी गोष्ट तुमची म्हणजे दुसऱ्यांदा जेवढं सवय झालेली असते आणि आमची पहिली असते पण तुमच्यासाठी मित्र हो, शिव छत्रपती महाविद्यालय पाचोड विद्यार्थी मेळावा ज्यावेळेस घ्यायचा ठरला त्यावेळेस सरांनी आम्हाला प्रोत्साहित केलं, उत्साहित केलं की मला विद्यार्थी कोणते आहेत ते पाहू द्या, कसे ते मला एकदा पाहू द्या, त्यांच्याशी संवाद साधू द्या. आणि त्यांच्यामुळेच हा आजचा योग घडल्याला योगेशने सांगितलं की हा माझा शेवटचा मेळावा आहे. शेवटचा मेळावा माझे विद्यार्थी म्हणून शेवटचा असेल पण माझे विद्यार्थी म्हणून हा मेळावा तुझ्यासाठी निरंतर आहे. आम्हाला या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की तुमचं नेमकं महाविद्यालयात येण्यामागचं दुखणंच आमच्या मंडळीला कळालं की नेमकं काय दुखत आहे तुमचं, तुम्ही काय इथं येत. एक दिवशी विद्यार्थी माझ्याकडे आला, काही पुस्तक घेतलं, त्याला सांगितलं की तू कॉलेजमध्ये यायला पाहिजे. तेव्हा सर काम असते, म्हणून काम नेमकं काय असतंय पुन्हा काहीच सांगितलं. म्हणून तुला सगळा महाराष्ट्र चालवायचा का नाही. म्हणलं मुली असून कॉलेजला येते, मुलीला काय काम नाही, तुझं काम सांग काय, मग ते उत्तर सांग. आणि तुमच्यासाठी पुन्हा एक महत्त्वाचं सांगतो, सरांच्या माध्यमातून सरांच्या आयडियामधून आपण जे लोकसत्ता सगळ्यांचा टॉपचा जे पेपर आहे त्याच्यामध्ये मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार एक करिअर वृत्तांत आहे. त्याच्यामध्ये UPSC MPSC चं नॉलेज दिलं जातं आणि त्याचं कात्रण काढून आपण लायब्ररीमध्ये तुमच्यासाठी तुम्हाला सेवा देण्यासाठी, तुमच्या नॉलेजमध्ये, ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी आपण ते फाईल त्याची बनवलेली आहे. कात्रण फाईल त्याचाही लाभ आपण तुम्ही घ्यावा. आणि हा जसं जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलं की बाबा यासाठी होता त्याला 8 तास आणि हा दिवस वर व्हावा हे. आणि तुम्ही तर तरुण आहात आणि तरुण जे करतात ते म्हातारे करू शकत नाही, कारण की असाध्याचे साध्य करी दिसाय असं कारण अभ्यास तुका म्हणे असं तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहे. आणि या मेळाव्याच्या आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय कोठावळे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नलावडे सर, त्याचबरोबर करिअर कट्टाचे डॉक्टर बानायत सर, मॅथचे कोऑर्डिनेटर प्राध्यापक संदीप सातोनकर सर यांनी तुम्हाला सांगितलं स्मार्टनेस कसा असतो. 3 मोबाईल तुम्ही वापरले पण मोबाईल विरहित परीक्षा 1 जून पासून होणार आहे. कोणाचाही तुम्हाला त्या ठिकाणी आधार मिळणार नाही. आधार एकच गोष्ट आणि स्ट्रॉंग असणार ते म्हणजे तुमचा अभ्यास. आणि अभ्यास करण्यासाठी तुम्ही पुनश्च एकदा मी महाविद्यालयाकडून आणि वैयक्तिकही तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही महाविद्यालयात येणं, नियमित तासिका करणं, ग्रंथालयाचा लाभ घेणं आणि अभ्यास करणं आणि चांगल्या पद्धतीनं परीक्षा देणं आणि उत्कृष्ट निकाल संपादन करणं हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्यानंतर आमच्या SSRचे कोऑर्डिनेटर चेअरमन राम सर आणि आजचं व्यवस्थित सूत्रसंचलन केलेले माझे सहकारी प्राध्यापक विलास महाजन, माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्र बंधू भगिनींनो, मी तुमचे या आणि यानंतर लगेच राष्ट्रगीत सुरू होईल. राष्ट्रगीत सुरू झाल्याच्या